हॅलो, नमस्कार सगळ्यांना. बोलपटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज 1 तारीख आणि आपला ऑनलाईन ओपन माईक जो आहे, तो आपण नेहमी 1 तारखेला करतो. आणि तुम्ही आज सगळे इथे आलात एक शनिवारी संध्याकाळी. तुमचे बाकी सगळे सगळ्या शहरांमध्ये बरेच कार्यक्रम होत असताना सगळे बाजूला ठेवून तुमची शनिवारची संध्याकाळ आम्हाला दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार. अ, कुठलाही ओपन माईक असेल तेव्हा एक म्हणजे कविता जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त सुचते ते म्हणजे पहिलं तर आपल्याला प्रेम होतं त्यावेळेस आणि त्याच्यानंतर त्याचं एक दुसरं टोक आहे ते म्हणजे हार्टब्रेक. सो आज व्हॅलेंटाईन्स डेचा मंथ आहे. आज सुरू झालाय प्रेमाचा महिना ज्याला आपण म्हणतो. तर काय थीम ठेवायची? तर अगदीच प्रेम वगैरे ठीक आहे, पण मग सिंगल लोकांचं काय? त्यामुळे प्रेम ते प्रेमभंग हे अख्खा स्पेक्ट्रमच तुमच्यासाठी उघडा आहे आणि त्यात तुम्ही कुठेही बसत असाल, तर त्याच्यावरती आज कविता करायला तुम्हाला मुभा आहे. थीम बंधनकारक नाहीच आहे, जी नेहमी कधीच नसते आपल्याकडे. तुम्ही थीम शिवाय कुठल्याही आज तुमची कविता, स्टोरी सादर करू शकता. तर तुम्ही आज सगळे वेळेत आला आहात, त्यामुळे तुम्ही वेळेच्या आधी इथे आलात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. अजूनही लोकं जॉइन होतायत. तर आपण सुरू करूच कार्यक्रम. तुम्ही कॅमेरा बऱ्याच लोकांनी ऑन ठेवलेत. ज्यांनी ठेवले नाहीयेत, शक्य असेल प्लीज ठेवा. तुमचे हसरे चेहरे आम्हाला बघायला आवडेल आणि जे परफॉर्म करतायत त्यांनाही कॅमेराकडे तुमचे चेहरे दिसले तर अ, सादर करायला मजा येते. नाहीतर कुठे बघू असा एक प्रश्न असतो. तर माईक बंद ठेवा आणि कॅमेरा शक्य असेल तर कम्फर्टेबल असेल तर चालू ठेवा. तर मी पहिला माझी ओळख करते. मी केतकी आणि मी एक सायकॉलॉजिस्ट आहे. मी आणि शर्वरीनी एक मराठीसाठी हक्काचं ठिकाण पाहिजे. बरेच ओपन माईक आहेत. मुंबई, पुणे, ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी होत असतात. हल्ली तर इतके नवीन ओपन माईक सुरू होतंय, कधी-कधी वाटतं दर आठवड्याला एक ओपन माईक सुरू होते. पण एवढ्या सगळ्या ओपन माईकच्या गर्दीमध्ये मराठीसाठी असं कुठलंच हक्काचं ठिकाण नव्हतं. आणि जेव्हा शर्वरी मला भेटली, तेव्हा आमचं असं बोलणं झालं, की आमच्याकडे थोडे पीसेस होते, काही लिहीत होतो, पण सादर करण्यासाठी जागा नव्हती. तर त्याच्यामुळे बोलपटची सुरुवात झाली आणि बोलपटला नेहमीच खूप छान साथ मिळाली आहे. तुमच्या सगळ्यांमुळे आम्ही सुरू केला असला तरी तो तुमचा आमचा सगळ्यांचा ओपन माईक आहे. आणि शर्वरी विषयी मी काय सांगू? शर्वरी ही सायकॉलॉजिस्ट आहे. ह्या एका गोष्टीनी आम्हाला दोघींना अगदी एक घट्ट मैत्रीत रूपांतर केलं आमच्या भेटीचं. ती म्युझिक कंपोजर आहे आणि ती मेंटल हेल्थवरती गाणी लिहिते. त्यामुळे संगीत आणि मेंटल हेल्थ हे तिचे 2 आवडीचे विषय तिनी एकत्र करून एक शो तयार केलाय, हाले दिल कहो नावाचा. ज्याचे सोलो शो आहे तिचा. ज्याचे प्रयोग होत असतात आणि असतात तेव्हा आम्ही ग्रुपमध्ये टाकतोच. तर त्यालाही जरूर या. तुम्हाला इच्छा असेल, आवड असेल काही ऐकायची नवीन तर. आणि बाकी आज आम्ही एक नवीन थीम, नवीन होस्ट घेऊन पण आलो आहे. ज्याची इच्छा होती की ही थीम असावी. तर होस्टची पण ओळख बाकी आहे, तर ती शर्वरी करेल. शर्वरी, ओव्हर टू यू. नमस्कार सगळ्यांना. किती खूप खूप आभार इतक्या काइंड वर्ड्ससाठी, एनकरेजिंग वर्ड्ससाठी. सो मी जास्त तुमचा वेळ न घेता तिने सांगितलेलंच आहे, तर मी थोडक्यात सांगते. आपले जे होस्ट आपल्याला आज लाभलेले आहेत, त्यांनी खास या थीमसाठी आज होस्टिंग करायचं त्यांचं म्हणजे संधी आली आहे अशी जुळून, कारण तो महिना पण असाच आहे प्रेमाचा आणि त्यानिमित्ताने हे होस्टिंग करणार आहे. तर डॉक्टर मयूर इंगोळे आपल्या बरोबर आहेत हां आणि मॅम, ते आलात ना बीए तुम्ही? BAMS डॉक्टर आहेत, पोएट आहेत आणि स्टोरी टेलर आहेत आणि ते असं म्हणतात की अ हीलर बाय प्रोफेशन अँड अन आर्टिस्ट बाय पॅशन, पॅशनेट अबाउट क्रिएटिंग स्पेसेस वेअर इमोशन्स कम अलाइव्ह अँड व्हॉइसेस आर हर्ड. A lover of poetry, music, and storytelling. I believe in the power of ए ना, आजचं छान झालं ना. art to to heal and inspire. सो एवढ्याच थोडक्यात माहिती सांगून मी तुम्हाला सगळी सूत्र मी आता आपल्या डॉक्टरांकडे देते आणि दिलके डॉक्टर आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आज, कारण प्रेम हा विषय घेऊन आलेत. सो सो सगळ्यांना ऑल द बेस्ट, सगळ्या स्पर्धकांना, आणि ओव्हर टू यू डॉक्टर साहेब. हॅलो. मयूर? मयूर आत्ता इथे होताय. ओके, ठीक आहे. हो तर मयूर जोपर्यंत येईल तोपर्यंत मी काही एक गाईडलाईन्स आहेत, एक हो. रिक्वेस्ट आहे आमची ते सांगते, की एक 4 मिनिटाची वेळ आहे. तर प्लीज 4 मिनिटात करा. आज आम्हाला खूप रजिस्ट्रेशन झालेत. भरपूर लोकांनी रजिस्टर केलंय. तर सगळ्यांना वेळ मिळो आणि सगळ्यांच्या कवितेचा इतरांना आनंद घेता येईल
घेता यावा ह्यासाठी प्लीज 4 मिनिटात येस. हाय मयूर. हां, तर कृपया प्लीज तुमची कविता 4 मिनिटामध्ये आटपायचा प्रयत्न तरी करा. आणि मयूर, आर यू रेडी? ठीक आहे. आम्ही हा ओपन माईक रेकॉर्ड करतोय. तर तो आम्ही रेकॉर्ड केल्यानंतर YouTubeवरती अपलोड करतो. एक बोलपटचा चॅनल आहे तिथे. तुम्हाला जर रेकॉर्डिंग नको असेल तुमच्या परफॉर्मन्सचं, कारण बरेच जण परफॉर्मन्स प्रोफेशनली वापर करतात त्याचा. तर आम्हाला प्लीज आधी कळवा, मेसेज करा, कॉल करा. कमेंट सेक्शनमध्ये मेसेज सेक्शनमध्ये सांगा. आम्ही तुमच्या परफॉर्मन्सच्या वेळेला रेकॉर्डिंग ऑफ करू. आणि हाय मयूर, आर यू रेडी? म्यूट आहे तू. म्यूट आहे. हाय, येस, आय एम रेडी. येस. सो ओव्हर टू मयूर. मयूर आज तुमचा होस्ट आहे. आणि येस मयूर, प्लीज गो हेड. हाय, नमस्कार. मी डॉक्टर मयूर इंगोले. आज बोलपटचा ओपन माईक आहे आणि ज्याचा विषय आहे प्रेम ते प्रेम मग. खरे तर बोलपट या प्लॅटफॉर्म या दोघींनी, केतकी आणि शर्वरी, या दोघांचं मनापासून आभार. त्यांनी मराठी भाषेचं मराठी ओपन माईक त्यांनी आपल्यासाठी अवेलेबल केलंय. तर नियम तर तुम्हाला आता सांगितलेलेच आहेत, तरी मी एकदा रिवाइज करून देतो की प्रत्येकाकडे परफॉर्म करण्यासाठी 4 मिनिटांचा वेळ असेल. आणि जर तुमच्या कंटेंट मध्ये काही धार्मिक किंवा राजकीय काही गोष्टी असतील तर तुम्ही आधी एक ट्रिगर वॉर्निंग द्यायची आहे. त्यानंतर एक परफॉर्मन्स चालू असताना मायक्रोफोन जवळपास सगळ्यांनी ऑफच ठेवा. आता मला कुणाचा तरी येतोय व्हॉइस. मला वाटतं काळकर काकू तुमचा माईक ऑन केला. मायक्रोफोन ऑफ ठेवा सगळ्यांनी. ओके, येस. येस, तो रेडी सगळे? आणि मला एकदा रिएक्शन पाठवा सगळ्या जणांनी. थम्स अप. येस, चलो. तर आजचा आपला विषय आहे प्रेम किंवा प्रेमभंग. मित्रांनो, प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की माणूस जो लेखक असतो त्याला सगळ्यात पहिले ते दिसतं ते प्रेम. मग ते आईचं असो, बाबांचं असो, किंवा फॅमिलीमध्ये कुणाचंही असो, किंवा तिचं असो. आणि मी प्रेमभंगाबद्दल जर बोलायला गेलं ना तर काय माहिती, माझं काही वेगळंच कनेक्शन आहे प्रेमभंगाबद्दल. आता भरपूर लोक बोलतात की यायला तुझं तर कधी हार्टब्रेक झालं नाहीये, पण तू का प्रेमभंगाबद्दल एवढं लिहित असतो? मला पण नाही माहिती का, पण मला फार आवडतं प्रेमभंगाबद्दल लिहायला, बोलायला, ऐकायला आणि वाचायला. तर सुरुवात मीच करणार आहे. आणि मी माझा एक खयाल आहे, तो खयाल तुमच्या समोर मांडतो. आवाज येतोय ना सगळ्यांना? आठवते आजही मजला राहायची फार प्रेमाने. आठवते आजही मजला राहायची फार प्रेमाने, कळेना का असे माझे हृदय तोडून ती गेली. आठवते आजही मजला राहायची फार प्रेमाने, कळेना का असे माझे हृदय तोडून ती गेली. हिवाळा काढला सोबत आणि गरमीत दोघांनी, उन्हाळा लागण्याआधी मला सोडून ती गेली. येस. तर आपला जो पहिला परफॉर्मर आहे तो संकेत आहे. येस. आता संकेतची मी तुम्हाला वेगळी ओळख करून देणार आहे, कारण संकेत हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे आणि त्याचं कवितेवर असणारं प्रेम आणि कवितेचं ज्ञान हे खूप उत्तम आहे. आणि संकेत, प्लीज तू परफॉर्म कर. सर मी आधी 2 मिनिट घेईल सर.
खरं तर मला बोलपट विषयी गेल्या 1 महिन्यामध्ये तुमच्याकडून कळालं आणि आता इंट्रोडक्शन मध्ये कळालं की या आपल्या दोन्ही मॅडम म्हणजे आपल्याच म्हणजे सायकोलॉजिस्ट वगैरे, तर म्हणजे खूप जास्त आनंद झाला. आणि आता आपण मॅडम म्हणल्या की गेल्या वर्षभरापासून अनेक ओपन माईक होत आहेत. तर खरं तर नाही का, अगदी 2 ते 3 मिनिटासाठी 300-400 रुपये फीस घेऊन वगैरे ओपन माईकला संधी दिली जाते आणि अशा ठिकाणी आपल्याला एक हा प्लॅटफॉर्म देत आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आयोजकांचे खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. तर मी सुरुवातीला माझी कविता म्हणजे तुम्ही सांगा सर, एकतर्फी प्रेम घेऊ का प्रेमावरती घेऊ? नाही नाही, तुझ्याबद्दल यार, तू आहेस. तर सुरुवातीला काही सुट्टे शेर घेतो की चंद्र तारे तोडण्याचे शक्य नाही साजनी पण, चंद्र तारे तोडण्याचे शक्य नाही साजनी पण, कातळाला भेदणारा मी तुझा होईल मांझी. आणि मी तुझ्या घरचे तुझ्या बाबांसही समजावेन की मी तुझ्या घरचे तुझ्या बाबांसही समजावतो की बांधुनी मुंडावळ्या तू फक्त हो लग्नास राजी. आणि तू घरी परतून जा, मी कापतो या संकटांना. की तू घरी परतून जा, मी कापतो या संकटांना. देऊनी विश्वास ऐसा खिंड ही लढतोय बाज. अशा त्यानंतर एक गेय कवितेच्या 2 ओळी सादर करून माझी घेतो की मला पाहुनी तू हसल्यावर घरी दिवाळी करतो मी. मला पाहुनी तू हसल्यावर घरी दिवाळी करतो मी. आता तरी तुझं कळले का ग किती तुझ्यावर मरतो मी. मला सोडून गेल्यावरती खूप दिवसाने दिसली तू. मला सोडून गेल्यावरती खूप दिवसाने दिसली तू. कपाळावरी कुंकू पाहून रोज मनाशी झुरतो मी. आता तरी तुझं कळले का ग किती तुझ्यावर मरतो मी. शांत मनाचे कासव तुम्ही ससा वेंधळा मुलखाचा. शांत मनाचे कासव तुम्ही ससा वेंधळा मुलखाचा. जिंकलो असतो पैज कधीची तुझ्याच साठी हरतो मी. आता तरी तुझं कळले का ग किती तुझ्यावर मरतो मी. प्रेम जिवाळा आपुलकीचे दाणे टाकत होती ती. प्रेम जिवाळा आपुलकीचे दाणे टाकत होती ती. उगीच नाही शिकार होऊन जाळ्यामध्ये फसतो मी. आता तरी तुझं कळले का ग किती तुझ्यावर मरतो. जर वेळ असेल तर एकतर्फी प्रेमाची कविता घेतो सर. हॅलो सर. तर कवितेचं शीर्षक असं आहे की एकतर्फी प्रेम आमचा विचार पाहिला. ना बोललो कधी तिला ना भेट आमची झाली. ना बोललो कधी तिला ना भेट आमची झाली. रोज रात्री न चुकता ती स्वप्नात माझ्या आली. ती हसली की आम्ही सुद्धा विनाकारण हसतो. ती हसली की आम्ही सुद्धा विनाकारण हसतो. ती रडली तर तिच्या दुःखात न चुकता बसतो. लपवून पुस्तकात ठेवलेला गुलाब तिने एकदा तरी पाहायला हवा. लपवून पुस्तकात ठेवलेला गुलाब तिने एकदा तरी पाहायला हवा. आणि एकतर्फी प्रेम आमचा विचार पाहायला हवा. ती समोर आली की माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नाही. असं होत असतं म्हणे की ती समोर आली की माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नाही. इतका गुंतलोय तिच्यात सुटता गुंता सुटत नाही. तिला दुसरं कोणी बोललं की आमचं काळीज हळहळत. तिला दुसरं कोणी बोललं की आमचं काळीज हळहळत. थोडी खपली सुद्धा निघते, थोडं रक्त भळभळत. मिठी स्पर्श ही मिठी पप्पी सोडाच हो, फक्त एकदा स्पर्श व्हायला हवा. आणि एकतर्फी प्रेम आमचा विचार व्हायला हवा. की एकतर्फी असलं मग काय झालं, आमचं प्रेम नितळ आहे. एकतर्फी असलं मग काय झालं, आमचं प्रेम नितळ आहे. तुमच्यासारखं सोनं चांदी नसेलही पण अस्सल पितळ आहे. म्हणून म्हणतो की तुझ्या मायेचे रसाळदाणे या पक्ष्यांना टाकून बघ. तुझ्या मायेचे रसाळदाणे या पक्ष्यांना टाकून बघ. आणि आमच्या प्रेमाचा गुलकंद थोडासा तरी चाकून बघ. राणीसारखं ठेवेल तिला,
राणीसारखं ठेवील तिला, फक्त तिनं होकार द्यायला हवा. आणि एकतर्फी प्रेम आमचं, आमचा विचार व्हायला हवा. म्हणून ह्या आणि शेवटच्या ओळी ह्या पहा, की त्या बागेमधलं गुलाब तू, मी होतो त्याचा काटा ग. त्या बागेमधलं गुलाब तू, मी होतो त्याचा काटा ग. प्रेम तुझ्यावर ढीक सखे, पण वेगळ्या आपल्या वाटा ग. भारावलेल्या डोळ्यानं तुझा सुखी संसार पाहिल म्हणतो, की भारावलेल्या डोळ्यानं तुझा सुखी संसार पाहिल म्हणतो. याच हातानं लग्नात तुझ्या अक्षदा मी वाहीन म्हणतो. तुझ्या काळजाच्या एका कप्प्यात माझी आठवण गच्च भर, की तुझ्या काळजाच्या एका कप्प्यात माझी आठवण गच्च भर. आणि एकतर्फी प्रेमाचा माझ्या पुढच्या जन्मात विचार कर. आणि एकतर्फी प्रेमाचा माझ्या पुढच्या जन्मात विचार कर. धन्यवाद सर, धन्यवाद बोलपट आणि सगळ्या टीम. वा संकेत, तुझी कविता ऐकून ना मला जुने दिवस आठवले. मला असं वाटतं की मी कधी संकेतची कविता असं ऐकतोय. आता 2 वर्ष झालेत आपली भेट होऊन. मला खरंच खूप आनंद झाला. थँक्यू, तू आलास. आणि मेन म्हणजे तू एकतर्फी प्रेमाबद्दल बोललास. यार, एकतर्फी प्रेम हे तुलाही माहिती आपल्या अगदीच एकदमच जास्त जवळचं आहे. कारण आपण मी तरी एक मरेपर्यंत एकतर्फी आशिक म्हणूनच मला जास्त जगायला आवडेल. येस. कुणाचा दूध तरी घ्यायला. माईक ऑन आहे अजून, कलाकार. मायक्रोफोन एकदा सगळ्यांनी बंद केलात का तपासून बघा. कलाकार. ओके, रेडी. तर आपला नेक्स्ट परफॉर्मर आहे प्रणव बनसोडे. आहेत? हो आहे. येस. सर्वप्रथम आवाज येतो बघा. तर सर्वप्रथम बोलपटला खूप खूप बोलपटचे अभिनंदन आणि धन्यवाद. दुसऱ्यांदा भेटतोय, मागे पुण्यात आपली समोरासमोर भेट झाली आणि अजूनही ती संध्याकाळ मनावर आहे. आणि तेवढ्यातच हा दुसरा इव्हेंट आला. 12ला मी मुंबईत होतो, पण तेव्हा येऊ शकलो नाही, आपलं बोलणं झालं होतं. पण येस, नेव्हरदलेस ऑनलाईन जरी असलं तरी मजा येते. आणि पुढच्या वेळेस ना मला तर हे पण त्या बोलपट आवडेल मला इथे बॅकग्राऊंडला लावायला, व्हर्च्युअल बॅकग्राऊंड. सो आज मतला एक शेर घेतो. प्रेम आणि प्रेमभंग दोन्ही यावर आहे. तर मतला एक शेर पेश करतो. पाहिले मी रंग अवघे, शेवटी अन्याय आहे. पाहिले मी रंग अवघे, शेवटी अन्याय आहे. तू नको सांगू मला की प्रेम करणे काय आहे. पाहिले मी रंग अवघे, शेवटी अन्याय आहे. तू नको सांगू मला की प्रेम करणे काय आहे. वाचले बघ सत्य मीही, नेमके डोळ्यात आता. वाचले बघ सत्य मीही, नेमके डोळ्यात आता. विश्व सारे तू मला पण, मी तुझा पर्याय आहे. विश्व सारे तू मला पण, मी तुझा पर्याय आहे. आणि त्यानंतर एक 5 शेरांची गझल सादर करतो. काही शांत वेळी ध्यास प्रेमाचा, काही शांत वेळी ध्यास प्रेमाचा, आठवतो मला इतिहास प्रेमाचा. काही शांत वेळी ध्यास प्रेमाचा, आठवतो मला इतिहास प्रेमाचा. होतो गोड जेव्हा स्पर्श हृदयाला, होतो गोड जेव्हा स्पर्श हृदयाला. तेव्हा वाटतो क्षण खास प्रेमाचा, तेव्हा वाटतो क्षण खास प्रेमाचा. असते प्रीत सारी चातकाचीही, असते प्रीत सारी चातकाचीही. येतो छान श्रावण मास प्रेमाचा, येतो छान श्रावण मास प्रेमाचा. आणि आतुर आज भेटीला गगन पृथ्वी, आतुर आज भेटीला गगन पृथ्वी. ह्यांना लागला हव्यास प्रेमाचा,
यांना लागला हवयाच प्रेमाचा. आणि मग त्याचा शेर आहे की रात्री चंद्र बघुनी भाळतो वैसा. माझ्या बायकोचं नाव पौर्णिमा, त्यामुळे मला चंद्र पौर्णिमा हे घेणं कंपल्सरी नाही, पण येतच. तर रात्री चंद्र बघुनी भाळतो ऐसा, अनुभवतो पिके सहवास प्रेमाचा. पीके माझं हे पेन नेम आहे, पीके या नावाने मी लिहितो. तो रात्री चंद्र बघुनी भाळतो वैसा, अनुभवतो पिके सहवास प्रेमाचा. काही शांत वेळी ध्यास प्रेमाचा, आठवतो मला इतिहास प्रेमाचा. आठवतो मला इतिहास प्रेमाचा. धन्यवाद. वा प्रणव वा, तुझा प्रेमाचा इतिहास ऐकून मला फार आनंद झालेला आहे. आणि तुझी शैली मला फार आवडली. तुझी बोलण्याची पद्धत खूप उत्तम आहे, मजा आली. तर मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना, तर मला प्लीज त्याचं उत्तर द्याल. मला सांगा की तुम्ही कधी कुणाला प्रपोज करण्यासाठी काय लिहिलंय का? कुणीच नाही लिहिलं? कधीच नाही लिहिलं? म्हणजे लिहिलं होतं, पण आता ते आठवत नाही, बरीच वर्ष झाली. भरपूर लिहिलं. शेअर सारखंच होतं की आरशाची, म्हणजे असं काहीतरी चाललं होतं डिस्कशन कॉफी पित असताना. मी म्हंटल की आरशाला स्वतःचं सौंदर्य कधी कळतं, पण माझं भाग्य की तिला ते कळलंच नाही मला काय म्हणायचं होतं. म्हणजे तू संध्याकाळी काय म्हणत होता आरशाविषयी? राहू देत, पुढच्या जन्मात बघूयात. तर ना आता व्हॅलेंटाईन पण जवळ येतोय, आणि त्या व्हॅलेंटाईनच्या रिलेटेड जे मी एक प्रपोज लिहिला होता, तो कुणाला ऐकवला नाही, पण मी तुम्हाला नक्कीच ऐकवणार आहे. येस. की तू पाकळी आहेस गुलाबाची, आणि मी त्याचं काटे असणार देठ. तू पाकळी आहेस गुलाबाची, मी त्याचं काटे असणारे देठ. मी तुला आवरण घालणारे रॅपर, आणि तू त्यातलं स्वीटचं चॉकलेट. तू श्वास आहेस माझा, आणि मी तुझा सुगंध. तू शार्प आहे थोडी, पण मी जरा मंद. पण गुलाबाला देठाशिवाय अर्थ तरी येईल का? रॅपर शिवाय चॉकलेटचा स्वाद तरी टिकेल का? श्वासाशिवाय सुगंधाचा भास तरी होईल का? तुझ्या जीवनाचा प्रवास माझ्याशिवाय, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाचा प्रवास तरी होईल का? प्रवास आपल्या नात्याचा असाच सुरू ठेवशील ना? प्रवास आपल्या नात्याचा असाच सुरू ठेवशील ना? शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्यासोबत राहशील ना? आणि मी हे एका मित्राला ऐकवलं, आणि त्याने ना त्याच्यात मॉडिफिकेशन मला इम्प्रूव्ह करायला लावलं. आणि तो बोलला की, आणि तो मला बोलला की शेवटचा श्वास वगैरे नको रे. तिला म्हणा शेवटचा श्वास मरू दे, कमीत कमी पुढच्या व्हॅलेंटाईन सोबत तरी तू माझ्यासोबत राहशील ना? येस. आणि पुढचा परफॉर्मर आहे प्राजक्ता गायकवाड. आहेत आपल्यासोबत? हो आहे ना. येस. हाय. हाय. माझी कविता नाहीये, माझं लेख आहे. त्यातले काही ओळी आहेत ते मी तुम्हाला सांगते की प्रेम म्हणजे काय आहे. तर प्रेम सब्र है सौदा नाही, याच्यावरती मी थोडंफार लिहिलेलं आहे की प्रत्येकानुसार, प्रत्येकाच्या मते प्रेमाची व्याख्या ही वेगवेगळी असते. प्रत्येक जण वेगवेगळी व्याख्या त्याच्या मते सांगतो. परंतु आपल्याला रामायणामधली प्रेम कहाणी माहितीये, रामाची आणि सीतेची. पण त्याच रामायणामध्ये अजून एक प्रेम कहाणी दडलेली आहे, ती म्हणजे उर्मिलेची आणि लक्ष्मणाची. ही सुद्धा तेवढीच विचार करण्यासारखी आहे. 14 वर्ष ज्यावेळेस आपले पती म्हणजे लक्ष्मण जेव्हा तिला सोडून जातात, मग तिच्यामध्ये कुठेतरी दुःख आलंच असेल ना, कुठेतरी वेदना वाटल्या असतील का? तिला वाटलं नसेल का आपणही आपल्या पतीसोबत जावं म्हणून? तिच्याही मनात हा विचार आलाच असेल ना. पण ज्यावेळेस तिने हा विचार आपल्या पतीकडे बोलून दाखवला, त्यावेळेस लक्ष्मणाने तिला असं उत्तर दिलं की तू जर माझ्यासोबत आलीस तर आपण चौघं गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी इथं कोणी नसेल, त्यामुळे तू तेथे थांब. आणि ती अक्षरशः 14 वर्षे त्यांची वाट बघत थांबली. म्हणजे त्या वाट बघण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रेम दिसतं. माझ्या मते प्रेम जेव्हा तीव्र होतं ना, तेव्हा त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. तर कसं भक्तीमध्ये होतं? तर तिथं आपण उदाहरण घेऊ शकतो, ते म्हणजे मीरेचं अत्यंत प्रेम होतं कृष्णावरती, पण त्या प्रेमाचं रूपांतर तिच्या भक्तीमध्ये झालं. आणि तिने त्या भक्ती करताना कुठलीच अपेक्षा ठेवली नव्हती की माझ्या जीवनामध्ये कृष्ण येतील, मला घेऊन जाते. कुठली मोह माया तिच्या जीवनामध्ये नव्हती. ती फक्त निस्वार्थ प्रेम करत राहिली.
निस्वार्थ प्रेम करणं म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे समोरच्याला आनंद देणं असतं. एकतर्फी प्रेम आपण करतो, पण समोरच्याकडून आपण खूप अपेक्षा ठेवतो. मग जिथं अपेक्षा येतात तिथं प्रेम असतं का हो? मग तिथं प्रेम नसतं. प्रेम ही दोन्ही बाजूनी आलेलं पाहिजे. नुसतं हात हातात घेणं म्हणजे प्रेम असतं का? तर नाही. हा घेतलेला हात आयुष्यभर आपल्या हातामध्ये तसंच ठेवणं म्हणजे प्रेम असतं. ज्यावेळेस आपण एखाद्यावरती प्रेम करतो, त्यावेळेस त्याच्यावरती तेवढा विश्वास पण ठेवला पाहिजे आणि दोघांनीही दोघांची आदर केला पाहिजे. ते म्हणजे प्रेम असतं. मग प्रेम फक्त प्रियसी प्रियकर, पती पत्नी याच्यामध्येच होतं का? नाही. तर प्रेम हे मित्रमैत्रिणी असू शकतात, बहीण भाऊ असतं. त्याचप्रमाणे प्रेम हे आपल्या मातृभूमीवरती सुद्धा करतात. जे सैनिक आपल्या मातृभूमीवर करतात ते प्रेम आहे. मग प्रेम या विषयावर जर आपण लिहायला बसलो तर खूप मोठा विषय आहे आणि खूप लिहिता येण्यासारखं आहे. पण सगळ्यात महत्वाचं प्रेम म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या दुसऱ्यावरती प्रेम करतो. कोणता माणूस दुसऱ्यावरती प्रेम करतो? जो की स्वतःवरती प्रेम करतो, तोच माणूस दुसऱ्यावरती प्रेम करतो. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला स्वतःवरती प्रेम करायला आलं पाहिजे. जाता जाता फक्त मी मंगेश पाडगावकर यांच्या काही ओळी आहेत त्या सांगते, की ते स्वतःवरती प्रेम करा याच्या साठी त्यांनी काही ओळी लिहिलेल्या आहेत. त्या ओळी म्हणजे, मी पारिजात फुलणारा, मी सुगंध अन झुलणारा, मी पारिजात फुलणारा, मी सुगंध अन झुलणारा, ऊन कोवळे झेलीत झेलीत पक्षी भिरभिरणारा, ऊन कोवळे झेलीत झेलीत पक्षी भिरभिरणारा. धन्यवाद. मयूर म्यूट आहेस, म्यूट आहेस. थँक्यू प्राजक्ता. प्राजक्ता, तू आम्हाला प्रेमाच्याही पलीकडे जाऊन प्रेम भक्तीबद्दल सांगितलंस आणि ते खरंच खूप छान आहे. कारण की प्रेम म्हणजे श्रीकृष्ण. हा, तसंच तू आम्हाला मंगेश पाडगावकरांची सुद्धा आठवण करून दिली, त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा थँक्यू. आणि नेक्स्ट परफॉर्मर आहे धन्यवाद. जगदीश पारकर. जगदीश पारकर आहेत? जगदीश पाटील आहे का नाव? येस, आय थिंक मिस्टेक असेल. ओके जगदीश, येस. ओके. नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो, येस. ओके. सो अजूनपर्यंत नक्की होत नाहीये की नक्की काय सादर करायचं, कारण प्रेम आणि प्रेमभंग हा असा विषय आहे की ज्याच्यावरती आपण खूप लिहितो. तर मी थोडे एक वेगवेगळे विचार प्रेमाबद्दलचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाबद्दलचे सादर करायचा प्रयत्न करतो. तर सुरुवात करतो एक मतला 2 शेरपासनं, की तुझ्यावर प्रेम करणे मी कधीही सोडले नाही. हे साधारण एकतर्फी प्रेमावर आहे, की तुझ्यावर प्रेम करणे मी कधीही सोडले नाही, फरक इतकाच की मी ते तुला सांगितले नाही. तुझ्यावर प्रेम करणे मी कधीही सोडले नाही, फरक इतकाच की मी ते तुला सांगितले नाही. तुला पाहून हसताना मी सुंदर मानले जगणे. तुला पाहून हसताना मी सुंदर मानले जगणे. तुला मी पाहतो हे पण तुला पाहू दिले नाही. आणि मला जेव्हा समजले की तुलाही मी नको आहे, मला जेव्हा समजले की तुलाही मी नको आहे, तुला त्याच्याही पाशी मी कधी मागितले नाही. तुझ्यावर प्रेम करणे मी कधीही सोडले नाही, फरक इतकाच की मी ते तुला सांगितले नाही. आणि प्रेमामध्ये असं असतं की प्रेमाचे हे असेच असते, कुणाचं मिळते कुणाचं नाही. प्रेमाचे हे असेच असते, कुणाचं मिळते कुणाचं नाही. प्रेमातील दुःखाची सरपण सुखाचं नाही, कशाचं नाही. प्रेमाचे हे असेच असते, कुणाचं मिळते कुणाचं नाही. गोडी गुलाबी रुसवे फुगवे यातून नाते फुलत राहते. गोडी गुलाबी रुसवे फुगवे यातून नाते फुलत राहते. प्रेम सरळ वा साधा सोपा सहजने सुंदर प्रवास नाही. प्रेमाचे हे असेच असते, कुणाचं मिळते कुणाचं नाही. आणि उगाच भीती दाखवण्याचा विचार नाही तसा, परंतु उगाच भीती दाखवण्याचा विचार नाही तसा, परंतु ब्रेकअप नंतर बरेच आशिक उगाच येथे उदास नाही. प्रेमाचे हे असेच असते, कुणाचं मिळते कुणाचं नाही. आणि प्रेमातला आय थिंक एक महत्वाचा भाग असतो,
की आपल्याला तिच्याबद्दल काय वाटतं ते आपण तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्यावरती आहे की असं विचार येतो की आता तिच्याबद्दल काय लिहायचं? तर असं असतं की ओठांमधले ओठ लिहू की श्वासांमधले श्वास लिहू. ओठांमधले ओठ लिहू की श्वासांमधले श्वास लिहू. तुझ्या मिठीतून विरघळलेल्या देहाचा उल्हास लिहू. इतकी कोमल इतकी सुंदर कसे तुला शब्दात लिहू. इतकी सुंदर इतकी कोमल कसे तुला शब्दात लिहू. उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक अनन्वय प्रास लिहू. आणि तुझ्याचसाठी माझी कविता तुझ्याचसाठी गझल सखे. तुझ्याचसाठी माझी कविता तुझ्याचसाठी गझल सखे. तुला घडवले त्याच्यासाठी आहा भले शाब्बास लिहू. तुला घडवले त्याच्यासाठी आहा भले शाब्बास लिहू. आणि प्रेमाचा अजून एक अँगल असतो की प्रेम म्हटलं की तिथे प्रणय येतो, एकांत येतो. पण एकांताचे आपले आपले स्वतःचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर त्याच्यावरती थोडंसं लिहिलं होतं की एकांताचे अवघड सगळे कुठे जायचे आता. एकांताचे अवघड सगळे कुठे जायचे आता. दोन जीव प्रश्नात अडकले कुठे जायचे आता. बागा भरल्या आणि किनारे कसा प्रणय रंगावा. बागा भरल्या आणि किनारे कसा प्रणय रंगावा. ओयोनेही नियम बदलले कुठे जायचे आता. थिएटर मधल्या कॉर्नर मधली जवळीक अवघडलेली. थिएटर मधल्या कॉर्नर मधली जवळीक अवघडलेली. कोणी परिचित तिथेही दिसले कुठे जायचे आता. आणि मिडल क्लासच्या प्रश्नांची ही व्यथा निराळी असते. मिडल क्लासच्या प्रश्नांची ही व्यथा निराळी असते. बेडरूम ओसंडून भरले कुठे जायचे आता. आणि शेवटी एक प्रेमभंग झाल्यानंतर एक जी भेट होते त्या भेटीवरती लिहिलं होतं. ते मी एक कविता सादर करतो आणि थांबतो की आठवतंय आठवतंय तू एकदा घरी आली होतीस. आठवतंय तू एकदा घरी आली होतीस. बेल मारण्याआधीच घरानं दार उघडलं होतं. फ्रीजनं थंड पाणी तयार ठेवलं होतं. फॅननं अगदी वेळेवर वेग घेतला होता. खिडक्या उघडल्या होता. त्यांना ठाऊक होतं तुला बंद घर नाहीच आवडणार. टीव्ही मात्र बंद झाला होता. त्यालाही कळलं होतं तू असताना त्याच्याकडे कोण बघणार. आठवतंय तू घरभर फिरली होतीस. छान आहे घर तुझं म्हणत सोफ्यावरती बसली होतीस. तो आता मला तिथे बसू देत नाही. तो आता मला तिथे बसू देत नाही. तू हात ठेवलेली जागा टेबल पुसू देत नाही. तुझं पाऊल लागलेली फरशी तुझं पाऊल लागलेली प्रत्येक फरशी. तू डोकं टेकवलेली भिंत. तू नीट केलेली बेडवरची चादर. तू डोकावून पाहिलेली खिडकी. तुझा स्पर्श झालेलं घर आणि तुझा स्पर्श व्हायचा राहिलेलं घर आजकाल भांडत असतात. अगदी आपला चहा पिऊन झाल्यावर तूच तत्परतेने विसळलेले ते 2 कपही तुझा कोण यावरून भांडता भांडता पडले आणि फुटले. असंच कधी कधी वेडं वागतं माझं घर. पण कधी शहाणंही होतं बरं. बघ ना तू दिलेली तुझ्या लग्नाची पत्रिका ठेवलेला ड्रॉवर पुन्हा उघडलाच नाही. तू दिलेली तुझ्या लग्नाची पत्रिका ठेवलेला ड्रॉवर पुन्हा उघडलाच नाही. डोअरबेल हल्ली वाजत नाही. सॅड सॉन्ग लागल्यावरती टीव्ही चॅनल बदलतो. फॅन फिरत नाही. फ्रीज चालत नाही. खिडक्यांनीही स्वतःला बंद करून घेतलंय कायमचं. तुझी आठवण करून देणारा उरलाय फक्त उंबरा. तुझी आठवण करून देणारा उरलाय फक्त उंबरा. आठवतंय त्या दिवशी जाताना तुझा पाय तिथेच अडला होता. माझ्या हातांचा तुला शेवटचा विळखा तिथेच पडला होता. माझ्या मिठीतल्या तुला आणि अडल्या पायाला तू हळूच सोडवून घेत. तुझ्या माझ्यातला शेवटचा धागा तू तिथेच तोडला होता. तू निघालीस. तू निघालीस पापण्यांमधली आसवं टिपत. थोडं दूर गेल्यावर वळून बघितलंस तेव्हा तुझ्या ओढीनं मी तुझ्या ओढीनं मी आणि माझं घर दोघेही रस्त्यावर आलो होतो. आठवलं. धन्यवाद. माईक ऑन आहेस. येस आला. आय थिंक शेवटी थोडा एक माईक मधनं आवाज आला तर माहिती नाही शेवट कळला की एक नाही. रिपीट कर ना शेवटचं रिपीट. आय गेस मयूरचे बाबा आलेत का. हा केला ओके. हाय 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 हा नमस्कार तर काका वेलकम. जगदीश प्लीज. हा शेवट असा आहे हा की तू निघालीस पापण्यांमधली आसवं टिपत. थोडं दूर गेल्यावर वळून बघितलंस तेव्हा तुझ्या ओढीनं मी आणि माझं घर दोघेही रस्त्यावरती आलो होतो. आठवलं. धन्यवाद.
जगदीश, तू कुणाला तरी प्रश्न विचारलायस आता आठवलं, आणि कुणास ठाऊक का मला खूप काय आठवलं. तू प्रेमाचे वेगवेगळे अँगल सांगितलेस ना, ते मला फार आवडले यार. कारण की प्रेम ना, ज्यांच्याकडे आपण म्हणतो ना की प्रेम ज्यांच्याकडे असतं त्यांच्यापेक्षा प्रेम ज्यांना मिळत नाही त्या लोकांना त्याची जास्त किंमत असते. आणि माझा आवाज येतोय सगळ्यांना? व्हिडिओ माझा काहीतरी हो, प्रॉब्लेम तुझा व्हिडिओ ऑफ झालाय, पण आवाज येतोय, त्यामुळे तू कंटिन्यू करू शकतोस. चालेल. तर मी म्हणत होतो हा, आणि तसंच ज्यांचं प्रेम अधुरं राहतं ना, त्यांना पण प्रेमाची फार किंमत आहे. माझंही प्रेम ना, माझ्या अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाबद्दल मी तुम्हाला काहीतरी आठवतो. खरं तर गिटार हे इन्स्ट्रुमेंट माझ्यासाठी खूप नवीन आहे. मी आत्ताच अगदी काल परवा मी घेऊन आलोय एक मित्राचं, आणि मी तुम्हाला माझं ओरिजिनल कंपोजिशन ऐकवतोय. एके दिवशी कॉलेज माझे एक मुलगी दिसली, पाहता क्षणी माझ्या मनामध्ये बसली. एके दिवशी एक मुलगी कॉलेज मध्ये दिसली, पाहता क्षणी माझ्या मनामध्ये बसली. स्माईल तिची क्लास होती, स्टाईल झकास होती, स्माईल तिची क्लास होती, स्टाईल झकास होती. तिच्यासाठी देवाला फुलेही वाहिली, तिच्यासाठी देवाला फुलेही वाहिली. अधुरी माझ्या प्रेमाची गोष्ट राहिली, अधुरी माझ्या प्रेमाची गोष्ट राहिली. माझी ही असावी प्रेम कहाणी, त्यात तीच भावी माझी राणी. माझी ही असावी प्रेम कहाणी, त्यात तीच भावी माझी राणी. तिच्या मागे मागे रोज फिरतो, गुणगुण प्रेमाची गाणी. आधी थोडी ओळख झाली, मध्ये झाली मैत्री, प्रेमाच बोललो तर तिने काढली खात्री. ती पटणार नाही त्याची मला झाली खात्री. मी निराशेत झुरत काढल्या पुढच्या रात्री. मग परत एका दिवशी तिला मनात बोललो, आणि होकाराची तुमच्या मी वाट पाहिली. पण तिने काय केलं माहितीये? ओ, तिनं बापाला सांगून माझी वाट लावली, तिनं बापाला सांगून माझी वाट लावली. अधुरी माझ्या प्रेमाची गोष्ट राहिली, अधुरी माझ्या प्रेमाची गोष्ट राहिली. थँक्यू सो मच. व्हिडिओ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, सॉरी. माझा पुन्हा पुन्हा ऑफ होत आहे कॅमेरा. सो नेक्स्ट परफॉर्मर आपला आहे कुमुदुनी आहेत. येस. हो आहे. नमस्कार मंडळी, माझा आवाज पोचते का तुम्हाला? बरं, एकदम खणखणीत. बरं. आज प्रत्येक वेळेला मी ना कधी कधी कविता आणते, कधी कधी गाणं म्हणते, पण आज मला असं आहे की एक लहान छोटीशी एक गोष्ट तुम्हाला सांगावी. त्या गोष्टीचा शीर्षक आहे आंट फिलोमिना किंवा फिलोमिना मावशी. हो ना. ह्या गोष्ट आहे एक छोटस लहान बाळ आलोकच्या, आणि तो पोरा आहे 10 वर्षाचा. त्यांचा बापा
वनविभाजन मध्ये चीफ रेंजर ऑफिसर होते. आणि हे लोकांचं जे घर आहे ते एक सुंदर लहान एक खूपही काय म्हणतात निसर्गाचा भरपूर तशी एक वाडीमध्ये होतं. 12 बंगले हा बाजू, 12 बंगले त्या बाजू आणि या 12 बंगल्याच्या मध्ये एक मोठा बंगला आंट फिलोमिना आणि अंकल फिलिप्सचा. आणि हे अंकल आंटीचे बाळकण होते. आणि ते लोकांच्या हे लहान कॉलनीच्या स्वतःच्या प्रायव्हेट एक धबधबा पण होता, थोडा अर्ध्या तासच्या वेळेच्या पुढे. म्हणजे तिकडनं त्यांच्या घरापासून जायला अर्धा तास लागते. तितका पाठी एक धबधबा होता. दॅट वॉज देअर प्रायव्हेट कॅटरॅक्ट, अ प्रायव्हेट वॉटरफॉल. आणि त्याची जी नदी होती छोटीशी, तर त्याच्या घरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरला खालती तिची लहानशी एक रवाईन जात होती, त्याच्यामधून निघायचं. आणि चौगा बाजू त्याची जी कॉलनी होती, त्याच्या चौगा बाजू लहान लहान पुष्कळ हे हिलॉक्स होते. तर असं रमणीय जागामध्ये हा पोरा राहत होता. आणि पावसाच्या दिवसमध्ये त्यांचा बाबा जेव्हा त्यांचे 4 कर्मचारीच्या संगाती एक गस्तवर निघाले होते. म्हणजे तिकडचे ते जंगलाची एक राऊंडवर निघाले होते, ह्या बघायला की सगळे प्राणी पक्षी सगळे सुरक्षित आहे ना म्हणून. बट पाऊस लय असल्यामुळे ते छोटीशी जी पटरी होती जिथे खाली म्हणजे 4 टायरच चालू शकते, जीप किंवा गाडी किंवा ट्रकच्या, तर तिथून थोडे खडे सुटे झाले आणि ती अख्खीच्या अख्खी जीप आहे ती उलाटली तर खालची ती व्हॅलीमध्ये. आणि बाबाच्या संघाचे त्याचे 4 कर्मचारी पण सगळे मेले हे ऍक्सिडेंट मध्ये. म्हणून त्यांची आईला तेच वनविभाजन मध्ये काम पण भेटलं होतं, नोकरी भेटली होती. आणि हा लोक 10 वर्षाचे असून लहान पोरं असून पण तिची आईने त्याला असं चांगलं मोठं केलं होतं की समजा डोसाचं काय पीठ उरलं तर स्वतः डोसा बनवून खायचं किंवा लहान मोठं घराच्या कामामध्ये आईला ती मदत करायचं. आणि आज शुक्रवारी होतं त्यांचं पहिल्या मालावरच्या बेडरूम मधले जी अभ्यासाचं टेबल होतं तिथं बसून ती लवकर होमवर्क संपत होता, कारण की त्याला माहिती होतं आई लवकर येणार आज बाजारामधून आणि पुष्कळ भाजीपाला सगळं आणि तिने सांगितलं होतं, आई मला 2 दिवस सुट्टी आहे ना, तर आपण गाजरचा हलवा बनवूया हा संध्याकाळी. तुम्ही उद्या आहे ना ते आपल्या शेजारीची जी आहे ना फिलो मावशी मी तिला देईल. तर ते हे लोकांचं दर दिवसच्या हा होतं. फिलो मावशीने काहीतरी बनवलं तर त्यांच्या टिफिन ठरवलं होतं. त्याच्यात आलोक आणि तिच्या आईसाठी काय नाही तर काय भरून ठेवायची. आणि आलोकची आई आणि आलोक पण काहीतरी त्याच्या घरात चांगलं काही बनवलं ना तर त्यांच्या एक निर्धारित टिफिन आहे त्याच्यामध्ये भरून ठेवायची. तर मग हा पोरा बघितला आई आली तर जावत त्याने त्याच्या होमवर्क संपलं, सगळं घरकाम संपलं आणि ती मोकळं होतं. तर दोन शिड्या सोडून वरतीतून खालती आला धावत आई मी फ्री आहे, चल आपण गाजरचा हलवा बनवूया म्हणून. आणि एकदम हौसाने भाजीपाला काढलं, गाजर धुतलं, सिलटे काढलं, किसणी करून दिलं, सगळं काम बदल तिने मदत केलं आणि एक 1.5 तासामध्ये हलवा तयार झाला आणि तिने मावशीसाठी भरून ठेवलं. कुणाला? फिलो मावशीसाठी. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 3 वाजले, 2:45 वाजले नाही का, धावत गेलं मावशीच्या घरी. ते शेजारीची मावशी होती त्याच्या घरी. आणि ही अख्खा कॉलनीची सवय होती. संध्याकाळी 3 वाजले नाही का, सगळं आपलं बाळका घेऊन येऊन त्यांच्या बगीच्यामध्ये सोडत होते. आणि फिलो अंकल 2 वर्ष गेले ते वारलं तरीही आंट फिलोमिना सगळ्याला सांभाळायचे. आणि तिथे पुष्कळ झाडामध्ये ती झाडं होते फळाचे आणि पुष्कळ फुलाचा मोठा बगीचा होता आणि खेळायची लई वस्तू होती तिकडे बाळकासाठी. आणि कडुनिमाच्या झाडावर वेगळी रस्सीमध्ये असं लटकवलेली फळ्या लाकडीचे आणि जुने टायर होते. म्हणजे बाळका तिथे झुलायचं. मेरीगो राऊंड होतं, आपले स्लायडिंग बोर्ड होतं. तर हे टेम्पररी दर दिवस संध्याकाळी 3 ते 6 पर्यंत आंट फिलो ते लोकांची आई होती आणि हे लोकांसाठी हे सुरक्षित एक जागा होतं खेळायला, थोडा वेळ मजा करायला. आणि आंट फिलोच्या दुसरी काय सवय होती, त्या दिवशी जे काय पण त्याच्या जे फळाचं झाडं होतं त्याच्यामध्ये समजा कधी संत्री आहे, कधी ऍपल, तर ते सगळं ज्यूस काढायची आणि मस्त कुकीज सकाळी 11 झाले का मफिन्स, केक्स, कुकीज काय नाही तर काय बनवायचं आणि 2:30-3 झाला का बाहेर टेबलमध्ये लावायचं. आणि बरोबर त्याच्या घराच्या समोर एकदम थोडं 15-20 मिनिटाच्या पुढे मोठा एक बोगदामध्ये रस्ता बनवत होतं. ते नवीन रस्ता बनवत होते सरकार, कारण की वरती जे मंदिर आहे तिकडचं जे स्थळ आहे ते टुरिझम डिपार्टमेंट थोडा डेव्हलप करत होता. आणि बरोबर त्याच्या पाठी 2 लहान असे जे हिलॉक्स होते त्याच्यामध्ये
दर दिवस 4:30 4:45ला सूर्यास्त व्हायचं. आणि आठ पिलोची सवय होती. 4:15 वाजले का बारका खेळायचं, तिकडचे ते ज्यूस पियायचं, खायचं पियायचं सगळं काही अनलिमिटेड हा. काही म्हणजे कुठलीही वस्तूबद्दल रोकटोक नाही. ते लोक यायचं. आलोक गेले धावत धावत. म्हणजे मावशी पहिले माझा गाजरचा हलवा चाखून बघ ना, मी बनवले. त्या खेपा मी किती मदत केली माहितीये आईला. तुम्ही खा ना, तुम्ही खा ना. आंटी म्हणले, बेटा थांब मला अजून 2-4 वस्तू ठेवायचं. म्हणले दे दे मी ठेवते. खरं ते ठेवलं म्हणत नाही पहिले तुम्ही खा. आंटीला खिचत खिचत आणलं, ते झुलाची कुर्सीवर बसवलं आणि बरोबर कडुलिंबाच्या झाडाखाली. आणि आंटीची दर दिवसची सवय होती. 4:30 4:45ला जे सूर्यास्त होते, तो कधी पण बघायचं. त्यांनी 2-3 चम्मच खाल्ले आणि बाळका सगळं खेळत होते. म्हणले, "वा बेटा आलो, खूप चांगला आहे रे, मस्त बनवलास हा. हा मला खूप आवडलं." म्हणून ती बसली तिकडे. आणि 10 मिनिटात एक जे सगळ्यापेक्षा जरा मोठं पोरं होतं, 12-14 वर्षाचा, तो पलीकडच्या कपूर साहेबच्या नातू आलं होतं, हे सुट्ट्यामध्ये. तिने पाहिलं की फिलो आंटी झुलत नाही. डोळे तिचे मोठे 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 असं फाडत चालले आणि हलका तिच्या तोंडाकडे काहीतरी एक श्वेत रंगाचं असं काहीतरी असं द्रव्य जाते. तो धावत आला म्हणले, "काय झालंय फिलो आंटी काय? फिलो आंटी उठो ना, आंटी उठो ना. आप जवाब क्यों नहीं दे रहे हो? आंटी काय झालं? काय झालं? मावशी सांगा ना." हे आलोकच्या लक्षात आलं आणि आलोक धावत धावत आला म्हणले, "मावशी बोला ना काय झालं? तुम्ही काय माझा हलवा खाल्ला नाही? तुम्हाला काय झालं अशी? मी काय ना मी नुसतं खाली दूध गरम टाकून मी गरम करून आणलं. तुम्हाला नाही आवडलं? असं का आम्हाला भीती दाखवतात?" मावशीचे डोळे खुलले ते खुलले. आणि मावशीच्या तोंडामधून अजून जास्त जास्त फेस निघत होते. बालकं सगळं घाबरले. 2-3 मोठे बालकं जे 12-15 वर्षाचे होते, गेले धावत कॉलनीमधून त्यांचे आई-वडील जे कोण होते त्याला बोलवलं. लोक सगळे आले. बघितलं तर पोलीस पण आणि ॲम्ब्युलन्स काही क्षणात पोहोचली आणि मावशीला घेऊन गेले. आणि त्या दिवशी शनिवारी होतं. तर आलोकची आई पण लवकर पोहोचली कामावरनं. आणि आलोक धावत धावत रडत रडत गेले. म्हणले, "आई मी काय नाही केलं. मी नुसतं खाली थोडंसं दूध टाकून गरम करून तू जशी मला शिकवलं तशी मी मावशीला दिलं. बघ ना मावशीला काय झालं." मावशी जबाब नाही देत आणि ती लोकं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर आईने तिला एकदम जोराशी मिठी मारली. त्या बघून की आलोक खूपच घाबरले आणि घरी गेले रडत रडत. आणि त्या दिवसपासून आलोक जवळ जवळपास 15-20 दिवस काय बोललेच नाही. अगदी गप्प. आणि वरच्या खोलीमध्ये पण जायचं नाही. अभ्यास टेबलकडे बसायचं नाही. शाळेला जायचं नाही. आणि जितकं वेळ ती निमाच्या झाडला ती बघितलं ना, तर त्याला फिलो आंटी दिसत होतं. धड असं गोल फिरते. तोंड तिथे ते 2 टेकड्याच्या मध्ये जी सूर्यास्त बघत होता ना, तिथे. 6 महिने गेले, 10 महिने गेले. मग तिची आई ते ते गाव सोडलं. ते मस्त रमणीय वातावरणामधून निघून मोठ्या शहरमध्ये गेलं. पोराचं लय इलाज केलं. हळू-हळू तो पोरा वर्ष 2 वर्ष झाले. त्याच्यानंतर ते आलोक जरा मोठं व्हायला लागलं आणि थोडंफार म्हणजे बाकी सगळं नाही त्याला समजलं, की तिच्या हाताने जे जे तिने दूध समजलं होतं ते श्वेत रंगाचं फिनाईल होतं. ते बाळाला माहिती नाही. पण त्याच्या आईची चुकीने तिथं ती दुधाच्या बाटलीच्या बाजूला त्याने ती बाटली ठेवलं होतं. म्हणून असं चुकी झाली आणि तिला समजायला लागलं की त्याची चुकी नाही. त्याच्यामुळे मावशी नाही मेली आणि फिलो नाही मेली. आणि वर्ष वितले, मोठा झाला तो. पण तिच्या भयावर तिने कसं आपली विजय प्राप्त केली, की आज 38 वर्षाचा आलोक खूपच प्रतिष्ठित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्ट आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. त्याच जंगलात आणि दुसऱ्या सगळ्या जागामध्ये अख्खा दुनियामध्ये तो फिरते, फोटो काढते, व्हिडिओ बनवते. नॅशनल जिओग्राफिक सुद्धानी त्याला पुष्कळ पारितोष दिलंय. आणि आज त्याला कुठल्याही निमाच्या झाडला बघितलं, तर आता त्याला फिलो आंटी दिसत नाही. तर आज आपली जी मेन गोष्टी होती की प्रेम आहे. तर हा पण एक प्रकारचं प्रेम आहे. स्वतःच्या स्वप्नाला साकार करावी. कितीही अडचण आली, कितीही भीती लागली तरी आपला पथ सोडायचा नाही. त्याच पथावर चालत जायचं. आणि हा छोटासा आलोक ज्याच्या मनात हा भय शिरलं होतं, की माझ्यामुळे मी माझी मावशीला मारून टाकलं. तो हळू-हळू निघाला आणि कितीही त्याला भीती लागली तरी तो झाडं, फुलं लावायचं त्यांनी बंद नाही केलं. आणि हे वनविभाजन मध्ये आणि ही निसर्गाच्या जुडलेली सगळ्या गोष्टीबद्दल गावी शहरी जाऊन ते लेक्चर द्यायचं की हा पर्यावरण कशाला आपलं वाचवायचं. तिने एवढ्या वर्षामध्ये थोडं थोडं करत आपला भयावर तिने आपली जिती प्राप्त केली आणि स्वतःच्या प्रेमाला तिने साकार केलं. तर हा पण
एक वेगळं रंग आहे, एक वेगळं दृष्टिकोन आहे स्वतःसाठी प्रेमाबद्दल. बस माझ्या वेळ संपलाय तुमच्यासोबत. खूप खूप धन्यवाद हा संधी दिल्या त्याबद्दल. आणि आय होप तुम्हाला सगळ्याला हा गोष्ट आवडली. थँक्यू बोलपट अँड टीम बोलपट. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद मंडळी. मयूर गो अहेड. शर्मिला, आय थिंक आपण अनाउन्समेंट करूया ना. हा, खूप खूप छान कुमुदिनीजी. थँक्यू सो मच फॉर. आय थिंक मयूरचं युट्यूबवर आहेत सध्या, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. सो थँक्यू फॉर शेअरिंग. खूप छान वाटलं, एकदम वेगळा फ्लेवर तुम्ही घेऊन आलात आणि खूप मजा आली. सो त्याचबरोबर आपण मयूर जोपर्यंत येतो तोपर्यंत आम्ही एक अनाउन्समेंट काही करू इच्छितो, त्या पटकन तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण लास्ट महिन्यापासून तुम्ही पाहिलं असेल की आपण बोलपट चारोळ्या सुरू केले. त्या दर महिन्याच्या 4 तारखेला करायचा आमचा मानस आहे. सो 4 तारीख जवळ येते आणि त्याची थीम सुद्धा आम्ही घेऊन लवकरच येऊ. तर 4 तारखेलाच हे व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही पोस्ट करू आणि ती थीम बघताच तुम्हाला जे काही उत्स्फूर्तपणे सुचेल ते 4 आणि 5 तारखेला 2 दिवस हा ओपन माईक आपला व्हॉट्सअप ग्रुप ओपन राहील. तिथे तुम्ही पोस्ट करा आणि आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. त्याचबरोबर दुसरा एक इव्हेंट असा आहे, तो 6 तारखेला आहे. हे वेगळं एक प्लॅटफॉर्म आहे, युनायटेड बाय इंक नावाचं, ज्यात एक ओपन माईक आहे, मराठी ओपन माईक होतोय जो मी होस्ट करते. आणि तिथे तुम्हाला, आणि तो युट्यूबवर लाईव्ह असणार आहे, तर त्याची लिंक आम्ही नक्की शेअर करू. तर तुमच्यापैकी कोणाला ही लाईव्ह जर ते ऐकायचं असेल तर नक्की 6 ते 7:30 असा हा कार्यक्रम असणार आहे. आणि शीतल देशपांडे आपल्या ज्या बोलपटच्या लाडक्या सदस्य आहेत, त्यांनी हा इनिशिएट केलंय, त्या ग्रुपचे मेंबर आहेत. आणि त्याचबरोबर बोलपटचं स्वातंत्र्य एक इव्हेंट म्हणजे काव्य चर्चा आणि चहा. त्याच्यात काही तुमच्यापैकी रजिस्ट्रेशन झालेले आहेत. सो आणि काही स्लॉट्स मोजके शिल्लक आहेत, तर त्याच्यासाठी पण रजिस्टर करा. हा आगळा वेगळा असणार आहे, कारण आपण इथे फक्त कविता एकमेकांना वाचून दाखवणार नाही आहोत, तर त्याच्यावर अभिप्रायही मिळणार आहे, छान फक्कड चहा मिळणार आहे आणि आपण खाता पिता छान रमत गमत आपण कवितेवर चर्चा करणार आहोत. सो 9 तारखेला हा होणार आहे मनीषा राखे यांच्या घरी बँड्राला. तर सविस्तर त्याच्याबद्दल आम्ही माहिती दिलीच आहे आणि ऍड्रेस वगैरे पण शेअर करू. पण तुम्हाला ज्या इव्हेंटमध्ये यायला आवडेल त्यावर नक्की पार्टिसिपेट करा आणि असंच तुमचा लोक आमच्या बरोबर असू द्या. सो या, थँक्यू. प्लेजर. अयू. येस, आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस. नेक्स्ट परफॉर्मर आहे निलेश फसले आहेत आपल्यासोबत. हो, हाय, मी आहे नितेश फसाले. एम आय ऑडिबल? येस. माझा आवाज येतोय? ओके, थँक्यू. सर्वात आधी बोलपटचे खूप खूप आभार. ऍक्च्युली माझी दुसरी वेळ आहे बोलपटवर सादर करण्याची. थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. आणि आजचा जो विषय आहे प्रेम आणि प्रेमभंग, तर ह्या आधी मी प्रेमावर काही सादर करू इच्छितो. ओके. तर बघ किती गोंडस रूप मला लाभले, ओठांवर माझ्या मंद हसू उमटले. डोळ्यांनाही थोडा मिळाला तजेला, टाकली कात नवा लाभला ओलावा. नासिका फुलल्या त्यांत ओटू दाटला, तुला पाहता माझ्यात वसंत साठला. ग्रीष्मातही आता मेघ बरसू लागले, बघ किती गोंडस रूप मला लाभले, बघ किती गोंडस रूप मला लाभले. ही प्रेमावरची कविता होती आणि एक थोडं प्रेमभंग म्हणावं की नाही म्हणावं, मी थोडा साशंक आहे. ओके, तर ऑडियन्सलाच डिसाईड करू द्या. तर कविता आहे चंद्राने खुशाल आज. चंद्राने खुशाल आज त्या ताऱ्यांचं बिलगावे, हिवाळा पाचीस त्याच्या नेहमीच पूजलेला. घेऊनी मिठीत आज द्यावी कुणी उभत्यास,
मलाही कुठे तयाची एवढी करुणा यावी. उन्हाची मला सवय तिने गारवा आणला. उन्हाची मला सवय तिने गारवा आणला. क्षणिक उब देऊनी माझा तो सूर्य जाळला. होऊनी रात्र काळोखी दूर सारले मजला. आहेत कित्येक सूर्य भेटण्या आतुरतीला. माझा तो विझूनी मात्र चंद्र होऊनी राहिला. माझा तो विझूनी मात्र चंद्र होऊनी राहिला. थँक्यू बोलपट संधीबद्दल. वा नितेश, थँक्यू सो मच. मला वाटतं 1 तास झालेला आहे आणि आपले पुढचे परफॉर्मर हे आता मी माझ्या पप्पांना इंट्रोड्यूस करतो. सो साहेबराव इंगोले ते माझे पप्पा, ज्यांच्यामुळे मी हे सर्व मी करू शकतो, बोलू शकतो, लिहू शकतो. कदाचित त्यांचे जेनेटिक्स माझ्यामध्ये आलेत म्हणूनच मी थोडंफार तरी लिहू शकतो. तर पप्पा, मायक्रोफोन. आवाज येत नाही तुमचा. काका तुम्हाला म्यूट करावं लागेल, अनम्यूट करावं लागेल स्वतःला माईकच्या चिन्हावर क्लिक करून. माईक ऑन करा ना. काका माईकच्या चिन्हावर क्लिक करा. तुमचा कॅमेरा उलटा झालाय. बॅक कॅमेरा ऑन झालाय, मायक्रोफोन ऑन करा. ठीक आहे, तोपर्यंत आपण पुढचा परफॉर्मर घेऊयात. येस, अजित जाधव आहेत आपल्यासोबत. हो आहे. नमस्कार. येस, नमस्कार. कवितांचा विषय आहे तर आत्ताच लिहिलेल्या ओळी सादर करतो. माझा आवाज येतोय व्यवस्थित? कधी कधी आपण सिरियस असतो ती भेटते तेव्हा, आणि ती भेटत नाही म्हणून कधी कधी आपण सिरियस असतो ती भेटते तेव्हा, आणि ती भेटत नाही म्हणून कधी कोणी भेटावे म्हणून आपण सिरियस असतो आणि ती भेटून जाते आणि उगाचच सिरियस होतो कधी. जर सुचलं म्हणून लिहिलं, असं काही खास नाहीये. माझी सगळ्यात आवडती ओळ आहे ती मी सादर करतोय. मैफिल होती आपल्यासाठी तुला विसावा आवडला. मैफिल होती आपल्यासाठी तुला विसावा आवडला. शोधित होतो तुला तिथे मी, पण एकांतच सापडला. ही चारोळी आहे, पण मला आनंदी राहायला आवडतं, त्यामुळे गायला आवडतं आणि सहसा मी गाणंच सादर करत असतो. आता ते जे सुचत होतं आणि सुचायचं ते फार दूर निघून गेलं. वय झालं, आता सुचायचं कमी झालं. बसलो का सुचतं आणि सुचलं का लिहितो. बस आताच बसलो, आताच लिहिलं, त्याच वळी सादर केलं तुमच्यासमोर. तर गाणं सादर करतो. गाण्याचे फक्त 4 ओळी, जास्त वेळ घेत नाही. फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले, रुसवा आता कशाला, अधरी पिती फुले. हात दे साथ दे, हात दे साथ दे,
प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती ये ना. ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये. थोडा वेगळा ढंग होता, त्यामुळे असाही काही चूक झाली असेल. धन्यवाद. बोलपटाचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुमचाच खरं तर मनापासून आभार. पुढचा परफॉर्मर आहे गिरीश कथारे आहेत आपल्यासोबत. हो आहे. नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय बरोबर? ओके. तर बोलपट अगदी मागाशी केतकी म्हणाले तसं खूप सारे ओपन माइक्स आहेत, पण बोलपट आम्हाला एकदम घरच्यासारखा वाटतो. आणि त्यासाठी काही वेगळं असं वाटत नाही की हा टेन्शन येत नाही किंवा काय नाही, एकदम घरगुती आहे ते. म्हणजे बाहेर गेला हॉटेलमध्ये गेल्यावर माणूस कसं घरगुती जेवण शोधत फिरत असतो, तसं आम्ही बोलपटला शोधत असतो की त्याचा प्रोग्राम कधी आहे. आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही की कसं करायचं, रजिस्ट्रेशन करायचं की नाही. तसं मी लास्ट मोमेंटला केलंय. आणि थँक्यू केतकी मला चान्स दिल्याबद्दल. वाईल्ड कार्ड घेऊन मी उतरलोय आज. तर जेव्हा ऑफलाईन असतो तेव्हा मी काहीतरी कथा किंवा लेख असा ऐकवतो, म्हणजे असं माझं मीच ठरवलंय, त्याचं काय हे नाही. आणि आज मी माझी कविता ऐकवतो, कारण आपला विषय एकदम जबरदस्त आहे की प्रेम आणि प्रेमभंग. तर हे दोन्ही माणसाच्या आयुष्यात असतं. म्हणजे मुळात प्रेम नसेल आयुष्यात तर काही उरतच नाही, कारण अख्खी सृष्टी हे प्रेमावरच चाललेली आहे. मग प्रेम ते आई मुलाचं असेल, बायकोचं असेल, प्रेयसीचं असेल, किंवा ह्या चराचरावर, ह्या निसर्गावर असेल. प्रेम हे प्रेम आहे, त्याची बरोबरी कोणाबरोबर करता येणार नाही. म्हणजे ती भावनाच अशी विधात्याने आपल्यात निर्माण केली आहे की जेणेकरून आपल्याला जगण्याची उमेद प्राप्त होईल, आपल्याला काहीतरी मोटिवेशन राहील. म्हणजे माझे आमचे गुरु प्रसाद कुलकर्णी, कवी प्रसाद कुलकर्णी म्हणतात की प्रेम म्हणजे काय रे, तर प्रेम म्हणजे दुधावरची साय रे. तसं दुधाच्या वर जशी साय असते, जी दुधापासूनच बनलेली असते पण जशी नाजूक असते, तसं हे प्रेम आहे. त्याला व्यक्त करणं तितकं सोपं नाही. माझ्या कवितेचा विषय असाच आहे की आपल्याला बऱ्याचदा वाटतं की ती आपल्याला कळली कळली कळली, पण आपल्याला कधीच ती कळत नाही, एवढी ती गूढ असते. तर तिच्या गूढतेवरची माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे, कवितेला मुळात असं नाव नाही, कवितेचं नाव आहे तू. तू इतकी गूढ कोणालाच न समजणारी वेदातील ऋचा. तू इतकी गूढ कोणालाच न समजणारी वेदातील ऋचा. मी तितकाच सोपा परीक्षा आधी फुटलेला पेपर मराठीचा. फुटलेला पेपर, तो पण मराठी विषयाचा. मी तितकाच सोपा परीक्षा आधी फुटलेला पेपर मराठीचा. तू इतकी खोल महासागराचा तळ जहाज बुडवणारा. लक्ष द्या, तू इतकी खोल महासागराचा तळ जहाज बुडवणारा. मी तितकाच उथळ डबक्याचा गाळ बेडकांची पोरं सांभाळणारा. तू इतकी गहन ग्रेसांची कविता अनेक अर्थ काढणारी. कवी ग्रेसांच्या कविता खूप कठीण असतात, म्हणजे बऱ्याचदा 8-9 असे अर्थ निघतात. मुळात त्याचा अर्थ काय हे कोणालाच माहित नसतं. तू इतकी गहन ग्रेसांची कविता अनेक अर्थ काढणारी. मी तितका सरळ बालवाडीतलं गाणं शेंबडी पोरं गाणारी. तू इतकी अनंत ब्रह्मांडा पलीकडला चमचमणारा तारा. अंतर लक्षात घ्या. तू इतकी अनंत ब्रह्मांडा पलीकडला चमचमणारा तारा. मी इतका जवळ झाडा पानात लपत कानात कुंजणारा वारा. मी इतका जवळ झाडा पानात लपत कानात कुंजणारा वारा. शेवटचं वाक्य. तू इतकी अनाकलनीय लुप्त झालेल्या संस्कृतीची भाषा. तू इतकी अनाकलनीय लुप्त झालेल्या संस्कृतीची भाषा. मी इतका सहज
मी इतका सहज दुरे घेवईंच्या पानावरल्या रेषा. थँक्यू. थँक्यू निलेशजी, थँक्यू. मला मला जायचंय उद्या सकाळी, मला बाहेरगावी जायचंय येस म्हणून मी खरं रजिस्ट्रेशन नव्हतं केलं की 2ला जाऊ की 3ला म्हणून केलं नव्हतं. चालेल, नक्कीच. तर मी करून घेते. सो आपल्या नेक्स्ट परफॉर्मर आहेत शशिकला काळकर. ठीक आहे, थँक्यू. प्रेम हा विषय असा आहे, मी तर एक वार्तालाप सांगणार आहे, पण त्याच्या आधी फक्त 2च शब्दात प्रेम असा, म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की हे एक अनुभूती आहे. किती आपण बोललो आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू, पण ते व्यक्त नाही होऊ शकत. म्हणजे ही एक मनातच भावना ही आहे. आणि प्रेमाचा पहिला पाया त्यागच आहे. कुटुंब त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. घरामध्ये आई वडील भाऊ बहीण काका मामी सगळे जे कोणी आपण भावंड राहतो, तर प्रत्येक जण आपापल्या परी त्याग करतच राहतो आणि तेव्हा ते कुटुंब टिकतं. आणि न बोलून आपण रोजचे दैनिक कामं करून सुद्धा त्यात आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. असं आहे. तरुण पिढीचं प्रेम आणि एक कौटुंबिक प्रेम याच्यात फार फरक आहे. आणि एवढं करून मी एक जे सांगते गोष्ट म्हणा ती की एक वार्तालाप आहे, ते तुम्ही ऐका आणि मग मला जायचंय म्हणून मी विदा घेते. ऐका ते. एक म्हातारे ग्रस्त रिक्षेतून उतरले आणि त्याने विचारलं पैसे. तर रिक्षेवाल्याने विचारलं, काका तुमचं वय काय? म्हणजे का सांगा तर खरी तुमचं वय काय? ते म्हणाले 70. मग तो रिक्षेवाला म्हणाला, मग काका तुमचे काही पैसे नाही झाले. अरे पण मी तुझ्या रिक्षेतून प्रवास केला ना, पण मी 70 आणि 70च्या वर प्रवाशांकडनं पैसे घेत नाही. काका खूप खुश झाले. पण तिथेच त्याच रिक्षेत तिथून 4 मुली बसल्या, तरुण पोरी बसल्या आणि तिथे त्या उतरल्या. तर त्यांनी रिक्षावाल्याला सांगितलं की आमची मोदी सरकार तर बेटी पढाओ बेटी बचाओ किती करते, किती ठिकाणी त्यांना पैसे दिले जातात त्यांचं जीवन बनवायला, आणि तुम्ही आमच्याकडनं का पैसे घेता मुलींकडनं? मग तो म्हणाला, नाही घेत मी. 3 वर्षापासून 11 वर्षाच्या मुलीकडून मी पैसे घेत नाही. तुम्ही तरुण आहात, कमवताय, मग मी तुमच्याकडनं घेणार. तिथेच 4 मुलं बसले रिक्षेत आणि उतरताना त्यांनी 50 रुपयाची नोट दिली आणि त्यांनी 20 रुपये परत केले. तर ते म्हणाले, अरे आम्ही 4 आहोत. रिक्षेवाल्यांनी सरसरी नजरेने एका मुलाकडे पाहिलं आणि हळूच बोलला तो, मी आंधळे लुले पांगळे अबोल असे म्हणजे खाली शरीराने वाकलेले लाचार अशा माणसांकडनं पैसे घेत नाही. तिथेच प्रत्येक तरुण मुलगा आला बसायला, पण तो म्हणाला, थांब 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 बाबा, मी पाहतोय सगळं हे, मला तुला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणाला की तू अशा लोकांकडनं पैसे घेत नाही. मला तुला विचारायचंय की तू एक साधा रिक्षा ड्रायव्हर, तुला दिवसात 15-20 माणसं तरी असे भेटत असतील. मग तू तुझा हा जो लॉस आहे हा कसा पुरा करतो? तुला कमी पडते ते कसं पुरतं तू? तो हसत म्हणाला, इतकं स्माईल करत म्हणाला, खरं सांगू का भाऊ, मला कधी काही कमीच पडत नाही. मला कधी काही कमीच पडत नाही आजपर्यंत. कारण त्या वरच्यानी मला राहायला छत, जेवायला घास, अंग झाकायला वस्त्र, औषधाला पैसे आणि फिरायला ही रिक्षा दिली आहे. मग मला काय कमी आहे? आणि तुम्ही मला आता विचारलं ना की मी हे का करतो, तर देवानी जे आम्हाला सगळ्या सुखसोयी दिल्या आहे ना, देवानी मला ज्या या सगळ्या सुखसोयी दिल्या आहे ना, त्याच्या रिटर्न मध्ये मी देवाला थँक्स देतो आणि म्हणून हे करतो. ही मी देवाला जे थँक्स देतो हे त्या रूपात देतो देवाला थँक्स. आणि मी तुम्हा प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला जर देवानी नोकरी, राहायला घर, खायला अन्न, अंग झाकायला वस्त्र आणि निवारण दिलं असेल, तर तुम्ही सुद्धा काही ना काही देवाला रिटर्न मध्ये थँक्स देण्याचा प्रयत्न करा. तर तो रिक्षावाला, तो मुलगा म्हणाला, खरंच तुम्ही तर हिरो आहात, सिनेमाचे हिरो तर नुसतं आपण असे पाहतो वरपांगी, मग आम्हाला सांग ना की आम्ही कसं देवाला थँक्स द्यावं. तर तो म्हणाला, मी कसं सांगू की तुम्ही कसे थँक्स द्यावे? प्रत्येकाने आपला आपला रस्ता शोधला पाहिजे. ते तुम्ही नक्की करायचं की तुम्ही देवाला कसे थँक्स द्यायचे. तुम्हाला देवाने सुख दिलं म्हणून तुम्ही कसे थँक्स द्यायचे हे तुम्ही ठरवा. माझ्याजवळ रिक्षा आहे,
म्हणून मी या मार्गाने देवाला थँक्स देतो. लोक मंदिरात दान करतात, गरिबांना जेवण देतात, वस्त्र वाटतात, औषध देतात आणि कितीतरी करतात. तुम्ही तुमचा रस्ता शोधा. आणि असं काही जरुरी नाहीये की तुम्ही तिरुपतीला किंवा शिर्डीला जाऊन सूर्याचा मुकुट म्हणजे सोन्याचा मुकुट किंवा चांदीचं काही दिलं पाहिजे. अरे तुम्ही निस्वार्थ प्रेमाने निशुल्क सेवा पण करू शकता. तुम्ही एका आंधळ्या लुल्या लांगड्याला रस्ता प्रवास करा, एखाद्या दुखीच्या पाठीवरनं हात फिरवा, कोणाचे अश्रू पुसा. कितीतरी सेवाचे मार्ग आहेत. आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही जितके देवाला रिटर्न्स द्याल, तुम्ही देवाला रिटर्न मध्ये जितके थँक्स द्याल, तितकेच तुम्हाला त्याच्या लोकांच्या दुआ तुमच्याकडे परत 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 येतच राहतील आणि तुम्हाला खूप खूप शांती मिळेल. एवढं त्यांनी सांगितलं. पण हे मला तुम्हाला फक्त सांगायचं एवढं सांगताना की ही कथा नसून ही एक खरी गोष्ट आहे. दिल्लीचा एक रिक्षेवाला असंच करतो. एवढ्या लोकांना तो अगदी निशुल्क सेवा देतो आणि तो म्हणतो की मी देवाला मला जे देवाने सुख दिलंय की मी एवढ्या सुखात या काळात जगू शकतो, म्हणून मी त्याला हे रिटर्न मध्ये थँक्स देतो देवाला. धन्यवाद. थँक्यू सो मच. काका पण आहेत सोबत? हो आहे. त्यांना जरा आता थकवा आलाय थोडा. सध्या असंच आमचं चालू होतं काही म्हणून ते मला काही होत नाही वेळ, ते सांगतील करतात. ओके. तुम्ही काळकर काकांना विनंती करतो की आता तुम्ही परफॉर्म करावं. नमस्कार. नमस्कार. बोलपटचे खूप खूप आभार. त्याच्यामुळे आम्हाला कविता ऐकायला मिळतात आणि ऐकायला पण मिळतात. आजची कविता प्रेमावरच आहे, पण प्रेम कोणाचं कोणावर कसं असतं हे जरा वेगळं प्रेम आहे. सैनिक हृदयाला भाळलेल्या बाईचं हे प्रेम आहे. आवाज येतोय ना बरोबर? आवाज येतोय बरोबर? हो काका येतोय. येतोय काका. तर ती कविता अशी आहे. आणि नुकतंच आपलं 26 जानेवारी गेले तर आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलत असतो. ही त्याच्या बायकोबद्दलची कविता मी याच्यात सादर करतोय. घेऊन हातावर सौभाग्याला, घेऊन हातावर सौभाग्याला, मनोमनी मी सैनिक पत्नी झाले. घेऊन हातावर सौभाग्याला, मनोमनी मी सैनिक पत्नी झाले. देशास्तव प्राण अर्पणाऱ्या त्या सैनिक हृदयाला मी भाळले. माहित जरी क्षणक्षण दडत जीवनी, माहित जरी क्षणक्षण दड जीवनी, मी मलाच पणाला लाविले. कोणी बोलतंय का होतं? कोणी माहित जरी क्षण जीवनी, मी मलाच पणाला लाविले. सैनिकात अहुरूप वाढवण्यासाठी तो रणी वीर मी घरी वीरांगना झाले. त्याचे मन रणांगणावरी शांत राहावे, त्याचे मन रणांगणावरी शांत राहावे. घरगृहस्थीची काळजी नसावी त्याला, घरगृहस्थीची काळजी नसावी त्याला. हा विश्वास त्यात येऊन संसाराचा भार शिर घेतला. कोण्यादिनी फोनवर संवाद साधताना, कोण्यादिनी फोनवर संवाद साधताना आनंद साजरा होतो सांगू कसा अमुचा. आनंद साजरा होतो सांगू कसा अमुचा. नसते शाश्वती आम्हा उद्याची, नसते शाश्वती आम्हा उद्याची. हा नित्यक्रम आपल्या जीवनाचा, हा नित्यक्रम आमच्या जीवनाचा. जेव्हा केव्हा असते घरी स्वारी, जेव्हा केव्हा असते घरी स्वारी, असतो तोच दिवाळी दसरा आमचा. जेव्हा केव्हा असते घरी स्वारी असते घरी, तोच दिवाळी दसरा आमचा. केव्हा येईल आमंत्रण
चला निघा. केव्हा येईल आमंत्रण, चला निघा. ना काळ ना वेळ ना नियम असे त्याचा. देताना निरोप परत जाताना, देताना निरोप परत जाताना निश्चितच घाबरा होतो जीव. निरोप देताना निरोप परताना निश्चितच घाबरा होतो जीव. ओठातील शब्द ओठात, अश्रू डोळ्यात, ठेवून निरोप देते घरी सुखरूप परतून यावं, घरी सुखरूप परतून यावं. तो असता रणांगणावरी, तो असता रणांगणावरील वीर, मी घरात विरांगणा असते. मैलो मैलो जरी आम्ही दूर दूर, मैलो मैलो आम्ही जरी दूर दूर, संसाराचे अमुचे गाडे सुबक चालते, संसाराचे गाडे अमुचे सुबक चालते. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. काळकर काकू आणि काळकर काका हे कायमच बोलपट सोबत आहेत आणि ते दरवेळी ऑनलाईन ओपन माईक मध्ये त्यांच्या कविता सादर करतात. तर काका काकू तुम्ही दोघेही असेच लिहित राहा आणि आम्हाला तुमच्या छान छान कविता ऐकवत राहा. तुम्ही असंच आम्हाला बोलवत राहा. येस येस काका, नक्कीच. सो जायचंय उद्या सकाळी, तर आम्ही आता हे घेतो, रजा घेतो. सकाळी जायचंय 5 वाजता. थँक्यू थँक्यू. तर माझी बोलता नाही आलं. सगळ्यांना नमस्कार आणि शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री काका. सो नेक्स्ट परफॉर्मर आहेत साहेबराव इंगोले. पप्पा. सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? वाव, थँक्यू. किती वेळापासून मी सगळ्यांना ऐकतोय आणि खूप आनंद झाला. खरं तर माझी ही पहिलीच वेळ आहे. मी कार्यक्रमांमधून सततपणे म्हणजे बोलतच असतो आणि माझं व्यवसाय पण माझा बोलण्याचाच आहे, त्याच्यामुळे मी सारखं बोलतच असतो. तर सुरुवात करतो मी माझ्या ओळींना. तर माझी जी कविता आहे ती प्रेमावरची म्हणता येणार नाही, पण हे लग्नाच्या नंतर देखील एक प्रेम असतं आणि त्याच्यावरची ही कविता आहे. म्हणजे गरज नाहीये की प्रत्येकाला लग्नाच्या अगोदरच प्रेम झालं पाहिजे. शब्दात तू, गीतात तू, डोळ्यात तू, स्वप्नात तू, श्वासात आणि हृदयातही तू, जिथं जिथं जाते नजर फक्त तूच तू, फक्त नशिबात मात्र नव्हतीस तू, फक्त नशिबात मात्र नव्हतीस तू. आणि ह्याच्या नंतर एक माझा किस्सा सांगणार आहे मी, की आपण जेव्हा पोरगी पाहायला जातो, माझी थोडीशी वऱ्हाडी कविता आहे, कारण मी मूळचा हिंगोली आणि वाशिम पट्ट्यातला आहे, तर त्याच्यामुळे आमची बोलीभाषा थोडीशी विदर्भाचा त्याला टच आहे. तर ही कितपत पोहोचेल हे सांगता येत नाही, तरी पण तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ह्या वाचून दाखवतो तुम्हाला. पोरगी पाहायला जायचं म्हणून झोप मले येईना, हेमा जया माधुरी माया ध्यानातूनच जाईना. पोरगी पाहायला जायचं म्हणून झोप मले येईना, हेमा जया माधुरी माया ध्यानातून जाईना. कोण असल, कशी दिसल, पडला मले घोर, आणि रात गेली दिस निघला तसा झोपेला आला जोर. नाऊन धुवून ड्रेस घालून तयार झालो असा, तिंदा तिंदा भिंगात पाहिलं दिसत होतो कसा. काका मामा दाजी म्हणे आटपा लवकर पटापट, आणि माया मायची माया बापाची सुरू झाली झटापट. माय म्हणे बापाले कायलेच करता त्या गावाची, माय म्हणे बापाले कायलेच करता त्या गावाची, आणि मले तर सून पाहिजे पोरगी माया धाकट्याच भावाची. बापानं एक हाणली थुतरात, म्हणे आता मुक्की बस, माया बापले डेंजर होता. माया बापानं एक हाणली थुतरात, म्हणे आता मुक्की बस, माय बसली बोंबलत, तितक्यात आली आमची बस. झाडी डोंगर पार करून पोहोचलो एका खेड्यात, अरे त्या गावाले रस्ताना गिरसा, आम्हाला सगळ्यालेच काढलं येड्यात. पांदन पार करून आम्ही पोहोचलो एका दारात, आणि काका म्हणे सोयरे आलेत हो, कोण कोण आहे घरात. एका भदाडीनं कवाड उघडलं, म्हणे कोण कोण आलं. एका भदाडीनं कवाड उघडलं, म्हणे कोण कोण आलं. आणि म्या म्हटलं काकाले काबे हिचं पण लग्न नाही का झालं. काका म्हणे एडपटा काय बी थुत्तर नको वासू, आणि मले तर वाटते ही मसडत असन तुझी सासू. पाण्याचा तांब्या घेऊन एक सुंदर पोट्टी आली, मामा म्हणे काय बघते एडपटा, ही आहे तुझी मोठी साली. हातपाय धुवून धावून आम्ही सारे बसलो घरात, पण मले चैन पडेना राजे हो, धडकीच भरली ना उरात. आता येईल मग येईल म्या पाहू लागलो वाट, आणि काका म्हणे टेकतो जरासं टाका आता खाट. पाणी गिनी देऊन शहान सासूच घेऊन आली पोहे, काका मामा बाबा दाजी साले सगळेच्या सगळे हानेत गोयेच्या गोये. सारे थारपून गेले,
गरमागरम पोहे आणि शेंगदाण्यात, पण माया काही चित्त लागे ना भाऊ काहीच खाण्यापिण्यात. डोक्यावर पदर पायावर नजर ती चहा घेऊन आली. डोक्यावर पदर पायावर नजर ती चहा घेऊन आली, आणि तिले पायता पायता तर माई प्लेटच पडली खाली. सांडले तर सांडू द्या म्हणे, अजून दुसरे देऊ का? अरे मले लागला जोराचा ठसका, म्हणलं बाहेर जाऊन येऊ का? एकाच मिनिटासाठी राजे हो मी जसा गेलो ना दारात, आणि परत येऊन पाहतो तर पोरगी गेली घरात. अरे मले एक नाही दोन नाही यायचंच बोलणं झालं सुरू. आता मी नवरदेव आहे ना, मले एक नाही दोन नाही, अरे या एडपटायचंच बोलणं झालं सुरू, आणि तुळशीचं लग्न झालं की म्हणे आपल्या बबण्याचं लग्न करू. अरे तवा नाही पाहिलं खरंच नाही पाहिलं ना, तवा नाही पाहिलं पण आता रोजच आहे ना माया संग, तवा नाही पाहिलं पण आता रोजच आहे ना माया संग. हे संपलं ते संपलं रोज टुंग लावते माया मांग. माया घरादारासाठी जी रातंतीस राबते, माया घरादारासाठी जी रातंतीस राबते, आणि खरंच सांगतो राज्य हो अशी बायको भेटाले का नाही नशीबच लागते. अशी बायको भेटाले नशीबच लागते. अशी बायको भेटाले 100% सांगतो नशीबच लागते. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रकारे ऐकून घेतलं. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच पप्पा. तर काहीच हे होते माझे पप्पा, ज्यांनी एवढी सुंदर कविता इथे आपल्या समोर परफॉर्म केली. आणि मला एक बोलायचंय काका, ही जर तुमची पहिली वेळ होती तर मग तुम्ही प्रॅक्टिस नंतर काय करा. बोले थोडस की पप्पांची पहिली वेळ म्हणजे असं ऑनलाईन ओपन माईक मध्ये परफॉर्म करण्याची पहिली वेळ होती. सतत काही ना काही करत असतात, परफॉर्म करत असतात. स्टेज आणि माईक या दोन त्यांच्या अगदीच फार जवळच्या गोष्टी आहेत. हे पहिल्या बॉलवर सेंचुरी कोणीच मारली नव्हती. सो यानंतर नेक्स्ट परफॉर्मर आहेत आसावरी रानडे. आहेत आपल्या सोबत आसावरीजी? हो आहे. आवाज ऐकू येतोय? हो हो. विषय इंटरेस्टिंग आहे, कॉमन असला तरी. आणि थँक्यू बोलपट पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. माझ्या कवितेचं नाव आहे आलेख. याचं कारण असं आहे की प्रेम असं म्हणजे असं एकसुरी नसतं ना, असं वर खाली पण होतं. ते कधी खूप वर आणि कधी एकदम धापकरून सुद्धा खाली जाऊ शकतं. असा विचार करून त्या कवितेला हे नाव दिलंय. तर सादर करते. गुड मॉर्निंगने सुरुवात झाली. आता हे थोडंसं सध्याचं जे ऑनलाईन प्रेम आहे की त्याची जरा प्रोबॅबिलिटी वाढलीये ऑफलाईन प्रेमापेक्षा. म्हणजे चुकून तुम्हाला सुरुवातीलाच कोणी ऑफलाईन भेटला असेल तर हॅट्स ऑफ, तुम्ही नशीबवान आहात आत्ताच्या जगात. म्हणून मी ऑनलाईन वर केलीये. गुड मॉर्निंगने सुरुवात झाली, डीपीला सुद्धा दाद मिळाली. गोड आहेस तू तो म्हणाला, गोड आहेस तू तो म्हणाला. ती पण त्याच्या बोलण्यावर फिदा झाली. मग रात्री जेवलीस का आलं, किती प्रेमळ आहे हा, तिचं मन म्हणाल. मोठी असून पण ती लहान झाली. वायफाय वर बसून आलेल्या या राजपुत्राला लगेच हो म्हणाली. मग सुरू झाला मेसेजेसचा पाऊस. भेटायचं ठरलं की तिला त्याच्यासाठी नटायची लागली हौस. मग कधी चहा, कधी कोल्ड कॉफी, कधी स्टारबक्स, कधी थर्ड वेव्ह कॉफी. ते भेटले की ती भरभरून बोलायची. ती तो शांतपणे ऐकायचा. ती त्याची चांदणी आणि तिला तो नेहमी तिचा चंद्रच वाटायचा. पण जशी ती त्याला मिळाली तसे त्याचे प्रयत्न झाले कमी. कारण आता ती त्याचीच आहे याची त्याला झाली होती हमी. मग मेसेजेस जरा कमी झाले आणि ऑफिसचे काम जरा वाढू लागले. पण ती बघायची वाट त्याचा मात्र रोज नवीनच थाट. सारखे काय फोन करतेस, मी कामात असतो कळत नाही. तुला एकटीला का जगता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना प्लीज माझं डोकं नको खाऊ. नसेल जमत तुला तर सांग, चल आपण आत्ताच वेगळे हो.
हे मी गोड होते ना रे, ती कळवळून म्हणाली. तिचं पुढचं वाक्य ऐकायच्या आत आता मात्र ती ब्लॉक झाली. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आसावरीजी. हा, आता अजून एक कविता आहे. आता हा एक प्रेमाचा अँगल होता, हा यंगस्टर्स म्हणा किंवा म्हणजे नवीन नवीन प्रेमात पडणाऱ्यांचा. पण दुसरा एक अँगल असा मला वाटतो, म्हणजे मी बिंग मदर मॅरिड फॉर सो मेनी इयर्स, अशी एक फेज येते जेव्हा तुम्ही खूप काय काय तुमच्या फॅमिली मेंबर्स साठी केलेलं असतं, आणि तरी एका अशा पॉइंटला स्त्री येते की जिकडे तिला असं वाटतं की अरे आता नाव आय एम स्टक, अँड एव्हरीबडी इज ऑक्युपाईड. आणि मग मी काय करायचंय नक्की, मी कुठे आहे या सर्कलमध्ये यांच्या, असं तिला कळत नाही. तर म्हणून एक स्वतःवरच प्रेम करणं किती गरजेचं आहे हे सांगणारी एक कविता सुचलीये, तर ती सादर करते. कवितेचं नाव आहे सोबत. लाजली आज कविता जवळच येईना, लाजली आज कविता जवळच येईना, किती वेळेला बोलवले ओ काही देईना. जरा उठ तरी मी म्हंटल तिला, जरा उठ तरी मी म्हंटल तिला, मनात डोकाव तरी चल ना अश्रू मोजूया, मनात डोकाव तरी चल ना अश्रू मोजूया. ती म्हणाली, जमा खर्च किती वर्ष ठेवणार आहेस, जमा खर्च किती वर्ष ठेवणार आहेस, तू स्वतःला नक्की कधी भेटणार आहेस. नाहीये अगं कुणाला वेळ इकडे तुझ्या जखमेवर फुंकर घालायला, सगळं वरवरच आहे प्रेम फक्त दाखवायला. पानं वहीची भरतायत फक्त, पानं वहीची भरतायत फक्त, तू रिकामीच राहतेस. सगळ्यांना सोबत करतेस, तू एकटीच चालतेस. नको आता फिकीर करूस कोणाचीच, ज्याला चालायचं असेल ना सोबत त्याला गरज पडणार नाही खोटी कारणं शोधायची. उसंत दे स्वतःला, स्वतःवरच प्रेम कर. मी आहेच सोबत, कविता म्हणाली. स्वतःचा हॅपीनेस स्वतःच क्लेम कर. थँक्यू. थँक्यू सो मच. तुमचे दोन्हीही कविता त्या फार सुंदर होत्या, फार मजा आली मला. आणि मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा ऐकलंय, मी फार छान कविता करतात. येस, आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. येस. तर मित्रांनो, मुलींना ना सारखा एक त्यांचा एक डायलॉग असतो मुलींचा, मी काय केलं रे. तर या मी काय केलं रे नावाचा जो डायलॉग आहे मुलींचा, तर त्याच्यावर एक माझी छोटीशी कविता आहे जी मी तुम्हाला आता ऐकवतो. की तिच्यामुळेच तर आयुष्याचं वाटोळं झालं रे, की तिच्यामुळेच तर आयुष्याचं वाटोळं झालं रे, आणि तोंडवर करून ती मलाच म्हणते मी काय केलं रे. तिच्यामुळेच तर आयुष्याचं वाटोळं झालं रे, आणि तोंडवर करून ती मलाच म्हणते मी काय केलं रे. माझ्याकडे पाहून ती सुंदर हसली, तीच माझ्या जवळ येऊन बसली. बोलायला सुरुवात तिनेच केली, हळूहळू आमची जवळीक झाली. मग मी थोडा भावूक झालो, मनातलं तिला बोलून गेलो. पण प्रेमाचं रोपटं मध्येच तिनं फ्रेंडशिपवर नेलं रे, प्रेमाचं रोपटं मध्येच तिनं फ्रेंडशिपवर नेलं रे, आणि तोंडवर करून ती मलाच म्हणते मी काय केलं रे. तिचाच नुसता विचार केला, कामाचा वेळ पण तिलाच दिला. तिचाच नुसता विचार केला, कामाचा वेळ पण तिलाच दिला. काळजी तिची भरपूर केली, बरीचशी मौज मीच भागवली. तिला आवडेल असाच वागलो, रात्रभर तिच्या आठवणीत जागलो. दुसऱ्या पोरीकडे चुकून पण मी कधी वळून नाही पाहिलं रे. अरे दुसऱ्या पोरीकडे चुकून पण मी कधी वळून नाही पाहिलं रे, आणि तोंडवर करून ती मलाच म्हणते मी काय केलं. थँक्यू. तर यानंतर आपला नेक्स्ट परफॉर्मर असणार आहेत डॉक्टर मधुरा घाटे आहेत. येस, आता जॉईन झाले. सो नेक्स्ट परफॉर्मर डॉक्टर मधुरा घाटे. नमस्कार. मी मनाची डॉक्टर आहे, म्हणजे सायकॅट्रिस्ट. आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे, तर मी चारोळ्या सादर करतेय. म्हणजे पहिल्या प्रेमापासून शेवटच्या प्रेमापर्यंतचा प्रवास, अशा विषयावर चारोळ्या सादर करतेय. तर पहिली चारोळी आहे की जोपर्यंत आपल्याला स्वतःला प्रेम होत नाही तोपर्यंत कळत नसतं प्रेम म्हणजे काय असतं. तर आपल्याला तेव्हा वाटत असतं की
प्रेम बीम वगैरे खरंच काही असतं का? प्रेम बीम वगैरे खरंच काही असतं का? सर्वांचंच हृदय अगदी तसंच फसतं का? सर्वांचंच हृदय अगदी तसंच फसतं का? मग आता प्रेम म्हणजे काय असतं? तर त्याची डेफिनेशन थोडीशी गमतीशीर आहे. क्रश म्हणजे कोणीतरी फक्त हवंसं वाटणं. क्रश म्हणजे कोणीतरी फक्त हवंसं वाटणं. प्रेम म्हणजे त्याच्याशिवाय जगणंही नकोसं वाटणं. प्रेम म्हणजे त्याच्याशिवाय जगणंही नकोसं वाटणं. मग आता मुलींचं कसं असतं की प्रेमात पडल्यावर त्यांना कळायला थोडा वेळ लागतो. तर ह्याच्यावरची चारोळी आहे. हळूहळू त्याच्याकडं मन लागतं कलायला. हळूहळू त्याच्याकडे मन लागते कलायला. कधी कधी मनालाच वेळ लागतो हे कळायला. कधी कधी मनालाच वेळ लागतो हे कळायला. पण मुलींचं अजून एक असतं की त्यांना प्रेम झालंय हे त्यांना डिरेक्टली सांगायचं नसतं. तर त्यावरची एक चारोळी आहे. वाट तर बघायची आहे पण त्याला तसं सांगायचं नाहीये. वाट तर बघायची आहे पण त्याला तसं सांगायचं नाहीये. बहरलेल्या गुलमोहराखाली बहरलेल्या गुलमोहराखाली एकटं असं थांबायचं नाहीये. एकटं असं थांबायचं नाहीये. मग शेवटी त्यांनीच मुलांनीच प्रपोज वगैरे केल्यावर त्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. तर त्याच्यावरची चारोळी आहे. आणि आता थंडीचे दिवस आहेत तर धुक्यात विरून जातं जग. धुक्यात विरून जातं जग गुलाबी थंडी पडल्यावर. धुक्यात विरून जातं जग गुलाबी थंडी पडल्यावर. तसंच काहीसं होतं बघ. अगदी तसंच काहीसं होतं बघ तू मला भेटल्यावर. तू मला भेटल्यावर. पण आता भेटीगाठी वगैरे होतात मग मध्ये छोट्या मोठ्या तक्रारी पण होत असतात. तर त्यावरचं आहे चारोळी. न बोललेल्या शब्दांचे मनावर झाले ओझे. न बोललेल्या शब्दांचे मनावर झाले ओझे. थोडासा माझा अबोला. थोडासा माझा अबोला अन उरलेले मौन तुझे. अन उरलेले मौन तुझे. मग कधी कधी या तक्रारी मिटतात. कधी कधी या तक्रारी वाढतच जातात. मग ब्रेकअप वगैरे होतं तर त्याच्यानंतर काय वाटत असतं आपल्याला त्यावरची कविता आहे. पावसाच्या किती सरी बरसून गेल्या तरी. पावसाच्या कित्येक सरी बरसून गेल्या तरी अद्यापही तुझी सर कोणाला न आली. तुझी सर कोणाला न आली. मग पुन्हा असं वाटत असतं की तसं तर काहीच नाही उरलं. तसं तर काहीच नाही उरलं तरी पण तुझी कमी तेवढी उरलीच. आणि आता शेवटच्या प्रेमाबद्दलची आहे. थोडीशी पॉझिटिव्ह टच आहे एंडला. की पहिलं प्रेम संपलं कधीच. पहिलं प्रेम संपलं कधीच. आता शेवटचं व्हायला हवंय. पहिलं प्रेम संपलं कधीच. आता शेवटचं व्हायला हवंय. अन हे शेवटचं शेवटपर्यंत राहायला हवंय. शेवटपर्यंत राहायला हवंय. तर मी बोलपटचे धन्यवाद व्यक्त करते मला संधी दिल्याबद्दल. आणि अजून एक म्हणजे शुभेच्छा व्यक्त करते की ज्यांचं पहिलं प्रेम नाही मिळालंय त्यांना त्यांचं शेवटचं प्रेम मिळावं आणि ते शेवटपर्यंत राहावं. आणि समजा शेवटपर्यंत नाही राहिलं तरीही मी सायकॅट्रिस्ट आहे. काही काउन्सिलिंगची गरज लागली तर मी DY पाटीलला अवेलेबल आहे. तुम्ही येऊ शकता कधी पण. धन्यवाद. थँक्यू सो मच डॉक्टर. मजा आली. आणि मला असं वाटतं की पहिलं प्रेम नाही मिळालं असे भरपूर लोक आहेत. जवळपास 90-99% म्हटलं तरी यार पहिलं प्रेम मिळणं फार हल्ली तरी फार अवघड झालेलं आहे. पहिलं प्रेम कुणाला मिळतच नाही. आणि बाकी सगळ्यांनी सायकॅट्रिस्ट आहेत मॅडम कॉन्टॅक्ट ठेवा. कदाचित सध्या गरज पडू शकते कारण मन सध्या प्रत्येकाचं मन ना एकदम डिस्टर्ब झालेलं आहे. सो सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट यांची फार गरज आहे आपल्याला. आणि नेक्स्ट परफॉर्मर कडे वळूयात मित्रांनो आपण. नेक्स्ट परफॉर्मर आहेत गोविंद गुप्ता आहेत आपल्यासोबत. येस
हो आहेत. सो हॅलो एव्हरीवन, थँक्यू ही संधी दिल्याबद्दल. मी मराठीमध्ये पहिल्यांदा बोलतो. मी नेहमीच हिंदीमध्ये सांगतो, पण पहिल्यांदा बोलतो मराठीमध्ये. सो तुम्ही समजून घ्या. माझी कविता आहे, मला तू फार आवडायची, तुझीच इच्छा मला होती. मला तू फार आवडायची, तुझीच इच्छा मला होती. कधी मी सांगू शकलो नाही, तू कदाचित जाणतीस होती. तुझ्याशी बोलताना मी जे शब्दांना फिरत होता, मला हे माहित होतं की तुला पण तो माहित होता. तू जेव्हा भेटायची, तुझा चेहरा माझ्याशी बोलत होते. तुझे फक्त होठ हलत होते, मला काही ऐकू येत नव्हते. हवानी केशरी हे केस तुझे चेहऱ्यावर उडायचे. काहीतरी फालतूची गोष्ट त्यावर मुलांसारखं भांडायचे. दिवसभरचे थकवाला तुझी मुस्कानची मालिश. तासन तास बोलून ही संपवू नये अशी ख्वाहिश. तू जेव्हा ऑनलाईन दिसायची तर टायपिंगसाठी थांबायचो. तू जेव्हा ऑनलाईन दिसायची तर टायपिंगसाठी थांबायचो. आणि जेव्हापर्यंत काही टाईप होत नाही तोपर्यंत डीपी कडे पाहत बसायचो. ती बेचैनी, ती बेताबी, ती रोज भेटण्याची इच्छा, तो झोपण्याचा जरा आधी त्याच एक चेहरा दिसायचा. कथा झाली खूप जुनी, जुना झाला सर्व किस्सा. आता तिच्या जीवनात मी नाही माझ्यात तिच्या काही हिस्सा. तो चेहराही धुंदलासा झाला, अधिक विचार केल्यास आठवतो. ज्याकडे नजर हटत नव्हती त्या डोळ्यांना आता विसरतो. आवाज ऐकू येत होते मधासारखे माझ्या कानात. आता आठवण्यासाठी पण कान माझे प्रयत्न करतात. पण मला खुशी आहे जिथे आहे ती खुश आहे. पण मला खुशी आहे जिथे आहे ती खुश आहे. सदैव ती खुश राहावी हे देवाशी प्रार्थना आहे. ही दुनिया खूप लहान आहे, कुठेतरी मुलाकात होतील. ही दुनिया खूप लहान आहे, कुठेतरी मुलाकात होतील. अधुरी सोडलेली किस्से पुन्हा ओठांपर्यंत येतील. पण ते सांगू शकणार नाही जे आतापर्यंत सांगू शकलो नाही. पण ते सांगू शकणार नाही जे आतापर्यंत सांगू शकलो नाही. मला तू फार आवडायची, तुझीच इच्छा मला होती. कधी मी सांगू शकलो नाही, तू कदाचित जाणतीस होती. तू कदाचित जाणतीस होतीस. थँक्यू. वा वा गुप्ताजी, फार मजा आली. आणि मराठी फार उत्तम बोललात तुम्ही. कारण आम्हाला ना नॉन मराठी लोक जेव्हा मराठीमध्ये असं काहीतरी सादरीकरण करताना तेव्हा खूप जास्त आनंद होतो आणि खूप मस्त वाटतं. बघा आता तुम्ही केतकी आणि शर्वरीच्या पण चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल होती परफॉर्म करत असताना. तर फार मजा आली. थँक्यू सो मच. असंच कविता करा. येस, आणि आम्हाला ऐकवा. सो यानंतर नेक्स्ट परफॉर्मर आहेत अक्षया नाईक. हाय, नमस्कार. माझा आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. सो सुरुवातीला मी एक मेसेज टाकला होता की मी पहिल्यांदाच मराठीत करते परफॉर्म. तर थोडी नर्वस होते मी, पण काही परफॉर्मन्सेस झाल्यावर एक ऍटमॉस्फिअर इतकं छान होतं की मला असं होतं की आता माझा नंबर कधी येणार, मला करायचंय. म्हणून मी वाट बघत होते. तर मी डायरेक्ट सुरू करते. कविता नाहीये, चारोळी नाहीये, काही विचार आहेत त्यांना मी सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही गोष्टी खऱ्या आयुष्यातल्या आहेत, काही गोष्टी काल्पनिक आहेत. त्यामुळे एक डिस्क्लेमर देते सुरुवातीलाच की काहीही तुम्हाला सिमिलर वाटलं तर निव्वळ योगायोग असेल. मी करते सुरुवात. नमस्कार, मी अक्षय अरविंद नाईक. मी एक ऍक्टर आहे आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये कार्यरत असते. माझं वय 29, त्यामुळे आता मी सिंगल नाही तर अविवाहित या श्रेणीत मोडते. आणि इथे उपस्थित असलेले सगळेच अविवाहित मिलेनियल्स माझ्याशी नक्कीच सहमत असतील. 2000च्या दशकामधलं बॉलिवूड म्हणा किंवा गल्ली क्रिकेट, कार्टून नेटवर्कवर लागणारं टॉम अँड जेरी, फ्लिंटस्टोन्स, डेक्स्टर्स लॅबोरेटरी किंवा दूरदर्शनवर येणारा शक्तिमान, साळीत साजरी केलेली दिवाळी किंवा शाळेत जाताना केलेला चहा चपातीचा नाश्ता, या सगळ्यांव्यतिरिक्त ती एक गोष्ट जी आपल्या पिढीला म्हणजे मिलेनियल्सना जोडून ठेवते ती आहे प्रेमभंग.
शाळेत असताना एका मुलाने तुम्हाला गुलाब दिला आणि तुम्ही ते स्वीकारलं. हे कळल्यावर तुमच्या आईवडिलांनी तुमची शाळाच बदलली. किंवा कॉलेजमध्ये एक सिनियर आवडायचा आणि त्याच्यावर तुमचं असलेलं एकतर्फी प्रेम. हा प्रेमभंग झाला कारण तुमच्या खास मैत्रिणीने तुमचा विश्वासघात केला आणि स्वतःचीच सेटिंग लावून ती मोकळी झाली. काय माहित, काही वर्षांनंतर ऑफिसमध्ये तुमच्या बॉसने तुमचं असलेलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं. पण इतकंच नाही तर त्याने स्वतःचं लग्न आणि त्याला असलेली 2 मुलं सुद्धा तुमच्यापासून लपवून ठेवली. सांगायला गेले तर आता अनेक असे प्रसंग आहेत आणि आपल्या सगळ्यांकडेच असतात. कधी आपला प्रेमभंग झाला तर कधी आपण कोणाचा तरी प्रेमभंग केला. पण मग आता हे सगळं मी तुम्हाला का सांगते? कारण या प्रेमभंगातून निर्माण झालीये एक अत्यंत स्वावलंबी, संवेदनशील आणि भ्रामिक पिढी. सेल्फ रिलायंट, वल्नरेबल आणि डिल्युजनल. एक अशी पिढी जी प्रत्येक प्रसंगातून कसं बाहेर पडता येईल यासाठी एक सारखी धडपड करत असते. माझ्या एका मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडचं तिच्यावर खूप प्रेम होतं. मनापासून प्रेम करायचा तो तिच्यावर. इतकं की फिरायला गेल्यावर तिच्या पायाखालची वाळू देखील त्याने जपून ठेवली होती. पण गोष्ट इथे थांबत नाही बरं का. तुझ्या बरोबर काही करावंसच वाटत नाही अगं, असं म्हणत तो तिला कधी हात पण लावायचा नाही. काही महिन्यांनंतर, झाली अगं माझी चूक, शरीराची गरज होती, असं म्हणत गरज भागवण्यासाठी तो एका परस्त्रीकडे गेला. माझ्या याच मैत्रिणीने पुढची अनेक वर्ष अनेक मुलांबरोबर शारीरिक संबंध ठेवले, प्रेम नसताना सुद्धा. आता तुम्ही विचारात का? तर शारीरिक गरज म्हणून नाही, तर स्वतःच्या प्रमाणीकरणेसाठी, व्हॅलिडेशनसाठी. धरलाय तिने आता तिचा तग. पण आता बाईसाहेब या मिळालेल्या व्हॅलिडेशनचं करायचं काय या विचारात बुडून गेल्यात. त्यानंतर माझ्या एका मित्राच्या गर्लफ्रेंडने तर तिच्या घरच्यांसमोर काही बोलण्याची हिंमतच केली नाही. एकदाही नाही. साधं तिने घरी सांगितलं सुद्धा नाही. मग काय, माझ्या मित्राला काहीही न सांगता गेली ती दुसऱ्या बरोबर लग्न करून. पण परत गोष्ट इथे थांबत नाही. आमच्या या पठ्ठ्याने अजून आशा सोडली नाहीये बरं. मला माझं खरं प्रेम सापडेल या आशेने तो रोज घराबाहेर पडतो, ऑफिसला जातो, फिरायला जातो, लोकांना भेटतो. थोडक्यात काय तर स्वतःचं मन रमवतो. पण नुकतंच झालेल्या प्रेमभंगाचा आपल्यावर किती परिणाम झालाय याचा तो विचारच करत नाही आणि त्याने कधी केलाच नाही. आणि अशा प्रकारे आपल्या पिढीच्या अनेकांनी प्रेमभंगाला आपल्या आपल्या पद्धतीने सामोरी जाण्याचा एक मार्ग काढला. थेरपी, काउन्सिलिंग याचे किती फायदे आहेत हे आपल्या पिढीपेक्षा जास्ती कोणालाच ठाऊक नाही. काहींनी उपचार घेतलेत तर काही करतायत टाळाटाळ. सतत कशाशी तरी झगडण्याची ना आपल्या सगळ्यांना एक सवय झाली. सतत या प्रेमाच्या रणांगणात आपण एक लढा देतोय, आपला तग धरण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा यातून आपण बाहेर पडतो तेव्हा आपण काहीतरी मोठं केलंय, काहीतरी अचीव्ह केलंय असं आपल्याला वाटू लागतं. सांगण्याचा मुद्दा असा की मला प्रश्न आता हा पडतोय की मी प्रेमभंगाच्या तर प्रेमात पडली नाहीये ना. बघा, विचार करा. आपलं हृदय इतक्यांदा मोडलंय की स्थिर प्रेम काय असतं, शांत प्रेम काय असतं हे आपल्या कोणालाच माहिती नाहीये. आणि त्यामुळे मोडक्या प्रेमाची का होईना जी काही एक व्याख्या आपल्याला माहितीये आपण त्यातच जगायला लागलोय. चूक काय बरोबर काय याचा अजूनही अंदाज लागत नाहीये. पण इतकं मात्र खरंय की मी माझ्या प्रेमभंगाच्या प्रेमात नक्कीच पडले. थँक्यू. वाव अक्षया, म्हणजे फार छान, फार छान. तू इमोशनल करून टाकलंस, त्या पलीकडेही म्हणेल की तू सगळ्यांना विचारात पाडून टाकलेस. आम्ही लिटरली, मी तरी आता फार विचारात पडलोय तुझं जे काही तू बोललीस ना आता ऐकून. आणि 1 मिनिट अशीच स्क्रीन ठेवशील, कारण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की अक्षया ही फार सुंदर अभिनेत्री आहे. आणि मी तिला आय थिंक लतिका, येस लतिका नाव होतं ना कॅरेक्टरचं, येस, सुंदरा मनामध्ये भरली मध्ये तिने फार अप्रतिम अभिनय केला होता. आणि आता मी तिला इथे बघतोय, मला खरंच फार आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच. तू बोलपटला जॉईन झालीस, आम्हाला सगळ्यांना तू वेळ दिलास.
थँक्यू सो मच. मी ऍक्च्युली बोलपटचं पेज गेले आय थिंक 1-1.5 महिना फॉलो करते आणि मी कधीच असं मराठीत स्वतःच काही लिहिलं नव्हतं. माझं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूल मधून झालंय, त्यामुळे माझी काय म्हणतो मला कळत नव्हतं कसं बसवायचं. सो मी फक्त बोलपटचे अपडेट्स फॉलो करत होते. मग ह्यावेळी म्हटलं की नाही नको, घेऊया, भाग घेऊन बघूया. फार फार तर काय होईल तर फेल होईल, पण काहीतरी नवीन केल्याचा आनंद असेल. थँक्यू. थँक्यू. म्हणजे तू आलीस आणि तू खूप सुंदर केलंस. तू जे काही बोललीस ना ते अतिशय सुंदर केलंस आणि थँक्यू सो मच. येस. आणि मला असं वाटतं की आता आपला लास्ट परफॉर्मर आहे आणि येस, तर मित्र हो, या बोलपटच्या सुंदर अशा ओपन माईकचा आता लास्ट परफॉर्मर असणार आहे अमृत बिरबले. अमृत बिरबले आहेत आपल्या सोबत? अमृत मला दिसत नाहीये कॉलवरती तरी. तर दुसऱ्या कुठल्या मेल मधनं वगैरे जॉईन झाले असेल तर प्लीज, किंवा मग नाहीये. कुणी राहिलंय का? एखादा हा, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर प्लीज सांगा. तुम्हाला माझं राहील. करायचंय? अच्छा, ओके ओके. रजिस्ट्रेशन केलं होतं पण माझं नाव काही घेतलं नाही. सॉरी सॉरी. तुम्ही कराल आता परफॉर्म याचा? येस दीपाजी, तुम्ही परफॉर्म करा. आवाज येतोय सगळ्यांना? हो हो. सर्वप्रथम बोलपटला थँक्यू, मला कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल. तशी ही माझी पहिलीच वेळ आहे की मी प्रत्यक्ष कवितेचं सादरीकरण करते आहे. तर आजच्या थीमवर एक छोटीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कविता सुरू करते. कवितेचे शीर्षक आहे पहिले प्रेम. तारुण्याच्या उंबरठ्यावर ठेवले मी पहिले पाऊल. तारुण्याच्या उंबरठ्यावर ठेवले मी पहिले पाऊल. त्याच्या नजरेस नजर भिडता लागली प्रेमाची चाहूल. त्याच्या नजरेस नजर भिडता लागली प्रेमाची चाहूल. कधीही कोणताही संवाद शब्दात नाही झाला. कधीही कोणताही संवाद शब्दात नाही झाला. मुकभावनांची देवाणघेवाण कधी कळली असेल का त्याला? मुकभावनांची देवाणघेवाण कधी कळली असेल का त्याला? रोज नटण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी तो होता एक बहाणा. रोज नटण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी तो होता एक बहाणा. त्याची अव्यक्त प्रशंसा छेडत असे मनी तराना. त्याची अव्यक्त प्रशंसा छेडत असे मनी तराना. वाटत असे मला की त्याने गुलाबाचे फूल द्यावे. वाटत असे मला की त्याने गुलाबाचे फूल द्यावे आणि आनंदाने शहारून मी ते अलगदपणे घ्यावे. आणि आनंदाने शहारून मी ते अलगदपणे घ्यावे. पहिल्या प्रेमाच्या चांदण्यात मी रोज न्हात होते. पहिल्या प्रेमाच्या चांदण्यात मी रोज न्हात होते. त्याच्या प्रेमपत्राची वाट मी रोज पाहत होते. त्याच्या प्रेमपत्राची वाट मी रोज पाहत होते. बघता बघता कॉलेजचे शेवटचे वर्षही झाले पूर्ण. बघता बघता कॉलेजचे शेवटचेही वर्ष झाले पूर्ण. पहिले प्रेम माझे अव्यक्तच मनात राहिले अपूर्ण. पण मित्रांनो, पहिल्या प्रेमाची काय सांगू कमाल. आजही आठवणींनी होतात गुलाबी गाल, होतात गुलाबी गाल. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपाजी, फार छान. असंच लिहित जा आणि आम्हालाही ऐकवत जा. बोलपट सोबत असंच कनेक्टेड राहा, आम्हाला फार आवडेल. मला वाटतं अमृत नाही आहेत सध्या. नाही. ओके, चालेल, अमृत नाही आहेत. आणि अशा प्रकारे आपले सगळे परफॉर्मर्सचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आणि जाता जाता हा कार्यक्रम शेवटाकडे आलेलाच आहे. तर मी शेवटचा एक खयाल तुमच्या समोर मांडतो की तुझ्या दिसण्यावरी केल्या कविता बघ अनेकांनी. तुझ्या दिसण्यावरी केल्या कविता बघ अनेकांनी. तुझ्या हसण्यावरी रचलीत गाणी बघ अनेकांनी. तुझ्या दिसण्यावरी केल्या कविता बघ अनेकांनी. तुझ्या हसण्यावरी रचलीत गाणी बघ अनेकांनी. तुझे दिसणे, तुझे हसणे सदा माझ्या सवे आहे. तुझे दिसणे, तुझे हसणे सदा माझ्या सवे आहे. तुझे मज सोबती असणे मला आता हवे आहे. तुझे मज सोबती असणे मला आता हवे आहे. थँक्यू. माझा
कॅमेरा जरा खराब असल्यामुळे मला जरा प्रॉब्लेम आला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खरंच माफी मागतो. पण आणि मला वाटतं फार मजा आली. असेच बोलपट सोबत जॉईन व्हा. तुमच्या कविता, तुमचे जे काही पीसेस असतील ते आम्हाला ऐकवा. मला कविता बोलायला, ऐकायला आणि जगायला फार आवडते. तर थँक्यू सो मच. मी सगळ्यांचं आणि विशेष करून शर्वरी, केतकी आणि अख्ख्या बोलपटच्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही मला होस्ट म्हणून इथे चान्स दिला, खरंच थँक्यू सो मच. येस, आणि मी थांबतो. शर्वरी, केतकी, यू कॅन येस कंटिन्यू. येस येस थँक्यू मयूर, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे आलात, खूप मजा झाली. 9 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याला तुम्ही नक्की या. तो मनीषा लाखे होस्ट करणार आहेत. त्या आपल्या कविता ऐकून आपल्याला फीडबॅक, सगळेच आपल्याला एक अभिप्राय देतील, चर्चा करतील. थोडं नवीन ऐकायला मिळेल, थोडं नवीन शिकायला मिळेल. बरोबर स्नॅक्स, चहा हे तर आहेच. आणि एकमेकांना बरेच लोक ऑनलाईन भेटतात, त्यांना पण भेटायची इच्छा आहे ऑफलाईन. तर आणि अजून एक तुमच्याकडनं मला सजेशन हवं आहे की 21 तारीख जे आहे ती मातृभाषा दिन म्हणून ओळखला जातो. तर आपण मराठीमध्ये म्हणजे बोलपट हा प्लॅटफॉर्म मराठीमध्ये काय करू शकतो ह्याचा मी आणि शर्वरी तर खूप विचार करतोच आहे. तर 21 शुक्रवार आहे, वीकेंडला वगैरे काही करू शकतो की शुक्रवारी ऑनलाईन ऑफलाईन तुमच्याकडे काही कल्पना असतील, काही सुचवायचं असेल, काही इंटरेस्टिंग सांगायचं असेल तर प्लीज आम्हाला सांगा. आम्ही तो राबवायचा प्रयत्न करू. आणि बस इतकं बोलून मी सगळ्यांचे आभार मानते आणि गुड नाईट, शबाखेर, शुभरात्री. आणखी 2 जस्ट गोष्टी. परत एकच 4 तारखेला आपल्या 4 वेळा असणार आहे. त्याच्यासाठी आता आपण पहिल्या गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम झाल्या आपण आता व्हॉट्सअप ग्रुप ओपन करतोय. त्यामुळे तुमचे काही सजेशन्स असतील, अभिप्राय असेल, तुमच्या वर्क लिंक्स असतील, इंस्टाग्राम एकमेकांना फॉलो करणं असेल, काही असेल तर प्लीज ते संकोचपणे तिथे शेअर करा. दुसरी गोष्ट 4 वेळा आपल्या असणार आहे 4 तारखेला. सो तो विषय त्याच दिवशी आम्ही सकाळी पोस्ट करू आणि त्याच्यावर तुमच्या 4 वेळांची आम्ही वाट बघतोय. 9 तारखेचं केतकीने सांगितलेलंच आहे. आणि आणखीन एक म्हणजे परत 6 तारखेला एक इव्हेंट आहे जो मी होस्ट करते वेगळ्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने, पण तुम्हाला लाईव्ह ते युट्यूबवर बघता येईल. सो या सगळ्या उपक्रमांना आम्हाला साथ द्या. आणि ते अर्थात 21 तारखेच्या निमित्ताने जसं केतकी म्हणाली त्याच्याबद्दलही तुमच्या मनात काही सजेशन्स असतील, काही आयडियाज असतील तर नक्की शेअर करा. सो खूप खूप अनेक धन्यवाद. मयूर, थँक्यू सो मच फॉर होस्टिंग दिस. शुभरात्री सगळ्यांना. लवकरच भेटू 4 वेळांमध्ये. थँक्यू. 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 गुड नाईट. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. बाय. मधुरा, तुम्ही मला वाटतं मयूरच्या ओळखीने आलाय का? ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सो येस मच. येस फोनवर तर तुमच्याशी बोलते मी. सॉरी, पण आज तुमचं राहून गेलं नाव, लक्षात आलं नसेल. तुम्ही लास्ट मिनिट रजिस्टर केलं का? कधी केलं रजिस्टर? नाही, बरंच आधी केलं होतं. पण खरंच. मी वेगळ्या म्हणजे ऍक्च्युली जे माझं ऑफिशियल नाव आहे म्हणजे दीपमाला गिरासे नावाने तिकडे रजिस्टर केलं होतं, तर मे बी म्हणून थोडं कन्फ्युजन झालं का दीप. येस. पण थँक्यू सो मच मॅडम. नो प्रॉब्लेम. ओके, बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.